अन्सारी, यस शाहीरभाई अन्सारी यांचा संघ आहे आयशा स्टार आणि त्यांच्याकडून हे 1000 रुपयाचं पारितोषिक अक्षय. आणि आमच्या रेहानाताई अन्सारी यांच्याकडनं 500 रुपये. क्या बात आहे अक्षय. आणि अमेय ग्रुप यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. सर आपलं खूप खूप स्वागत. आपण के बॉक्समध्ये आलात. अक्षय फारसा वेळ घेणार नाही आहे. कसं असतं हाय स्कोरिंग मॅच जेव्हा असते तेव्हा एक मानसिक दबाव असतो. फलंदाजीला जेव्हा गेला तेव्हा काय मनात आलं होतं? काय मॅच जिंकायची होती आपल्याला. माझा विश्वास होता का मी मारू शकतो. यासाठी तुम्ही जी काय रणनीती आखली होती? खरं तर काय नाही, मॅच जिंकायची होती, प्लॅनिंग होती. हा महत्त्वपूर्ण विजय आहे. हा कुणाला समर्पित करणार आहेस? काय नाही, आपल्या टीमला. क्या बात आहे. तर मित्रांनो हा होता अक्षय कोल्हा ज्याने तुफानी खेळ केले. 11 चेंडूमध्ये अगदी 36 धावांची तुफानी खेळ केली आणि संघाचा आयशा स्टार संघाचा विजय जो झाला त्यामध्ये सिंहाचा वाटा उचलला. अक्षय वेल प्लेड अँड बेस्ट लक फॉर नेक्स्ट मॅच. आपण जाऊया सरळ कॉमेंट्री बॉक्समध्ये. त्या ठिकाणी सज्ज होतील आमचे दोन्ही दिग्गज समालोचक. त्या ठिकाणी संदीप गावंड त्याचबरोबर प्रमोद शेडगे. धन्यवाद डीसे. पोमन ग्रुप ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंचाताई सौभाग्यवती रत्नाताई प्रकाश देवळीकर मॅडमचं महिला कक्षामध्ये आगमन झालं. त्यांचं आम्ही स्वागत करतोय. वेलकम वेलकम वेलकम. आणि सोबतच तिवरी गावचे सुपुत्र पोमन गावचे जावई आदरणीय सन्मान्य भूपेंद्र भोईर सरांचं सुद्धा व्यासपीठावर आगमन झालं. त्यांचं आम्ही स्वागत करतोय. आता मॅचकडे आम्ही वळतोय. जिंकण्याकरता टार्गेट जर आपण बघितलं अगोदरच्या मॅचमध्ये ते टार्गेट सहजगत्या चेस केलं आणि आता ह्या मॅचमध्ये नव्या दमाने 2 संघ लढण्याकरता सज्ज होत आहेत. SK स्पोर्ट्स विरुद्ध संकल्प स्पोर्ट्स कामन या 2 संघांदरम्यान ही लढत आहे. प्रमोदजी तुमचं स्वागत. एक धाव एक गडी बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडूचं आतापर्यंत खेळली. यावेळेला आपण पाहू शकता SK स्पोर्ट्स अँड संकल्प स्पोर्ट्स असा सामना सुरू आहे. सामना क्रमांक 3 आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या भेटीला येताना पाहायला मिळतोय. कॉमन प्रीमियर लीग 2023चा हा शानदार थरार क्रिकेटचा महासंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय. आजचा सलग दुसरा दिवस या स्पर्धेचा. काल आपण वुमन क्रिकेटसुद्धा पाहिलं. युवा मुंबई आणि रत्नागिरी अप्रतिम सुरेख पद्धतीने चेंडूला बॅकफुटला जाऊन अतिशय देखणा मात्र कलात्मक यावेळेला फक्त बॅकफुट पंच केलं. सिंगल मिळाली आणि सिंगलच्या साहाय्याने SK स्पोर्ट्स संघ जाऊन पोहोचतोय फलकावर. 2 या धावसंख्येवर. एक गडी बाद झाला आहे. खूप चांगलं ड्रेस कोटिंग आपण पाहू शकतायत. प्रत्येक संघाचे वेगवेगळे ड्रेस कोटिंग कलरफुल प्रिंटेड टी शर्ट अँड ट्रॅक आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि अतिशय जोमाने उत्साहाने जल्लोषाने मात्र ही कॉमन प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळते. जे प्रत्येक जण मात्र वेळ लागले. प्रत्येक जणांना मात्र यावेळेला या स्पर्धेचं वेळ लागलंय अशी ही स्पर्धा KPL. सरळ बॅटने खोलवर चेंडू होता. ऑफ साईडला ड्राईव्ह खेळला गेला आहे. तत्पूर्वी जर आपण पाहिलं चिकी सिंगल त्या ठिकाणी मिळाली. सिंगलच्या साहाय्याने धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 3 या धावसंख्येवर. षटक क्रमांक पहिला आहे. पहिल्या षटकातील आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झाला आहे. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 3 धावा. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये TC लाईव्हच्या माध्यमातून यूट्यूबवर जे श्रोते जोडले गेलेत कॉमन प्रीमियर लीगचं मात्र यावेळेला जरूर पाहत आहेत त्या श्रोत्यांचं मनपूर्वक आम्ही हृदयाच्या अंतकरणापासून संजयभाई म्हात्रे, हजरतभाई शेख अँड ऑल टीम यांच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतोय. षटक क्रमांक पहिल्या षटकातील चेंडू फेकून झालेत. अतुल नडगे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळेल. पहिल्या षटकातील 5वा चेंडू घेऊन तर 2 फलंदाज राहुल अंधेर आणि सचिन पाटील अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. निशांत पाटील आणि सचिन पाटील आपण पाहत आहेत. 2 फलंदाज. सचिन पाटील स्ट्राइक एंडकडे अतुलसाठी. यावेळेला पाहिलं मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. टप्पापर्यंत थोडासा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला कारण आताच्या क्रिकेटमध्ये फार मोठ्या प्रमाणात प्रत्येक फलंदाजाला जणू काही ग्रहण लागले संदीपजी आणि म्हणूनच शफल होऊन खेळण्याचा मात्र स्ट्रोक पसंतीता यावेळेला आपण सातत्याने पाहत आहेत. परंतु शफल होऊन कधी खेळतील जेव्हा तुम्हाला सरावाचा खूप अभ्यास असेल. सराव केल्यानंतर अशा प्रकारचे चेंडू मात्र तुम्ही जरूर मूव्ह करू शकता. म्हणजेच याचाच अर्थ क्रिकेटचं बेसिक काय आहे ना ते बेसिक विसरलेत खेळाडू.
यावेळेला टॅप केला जातोय, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता, डबल माइंडमध्ये होता यावेळेला फलंदाज. तत्पूर्वी मात्र क्षेत्ररक्षक थोडीशी बॉडी लँग्वेज ती पॉझिटिव्ह दिसली नाही आणि तत्पूर्वी तिथे 2 धावा या ठिकाणी परिपूर्ण केल्या जात आहेत. दुहेरीच्या माध्यमातून पहिलं षटक कंप्लीट झालं. पहिल्या षटकामध्ये SK स्पोर्ट्स संघ संत गतीने जात असताना 5 धावांवर पोहोचला गेला आहे. पहिलं षटक मात्र यावेळेला अधिराज्य आणि प्रतिबिंब या ठिकाणी उमटवलं गेलं. ते पॉवर प्ले P1 मध्ये आपण पाहू शकाल. चर्चा जारी राहील संदीप सरांची आणि आमची. तत्पूर्वी जाऊया आपण DJ भाई यांच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. थँक्यू DJ. प्लेयर्स पॅव्हिलियन पहा, जसं आपण IPL मध्ये डगआउट पाहतो, प्लेयर्स स्टँड आपण पाहू शकतात, खेळाडू कक्ष अतिशय सुंदर त्याच पद्धतीचा फील प्रवीण भगत यांना आपण पाहत आहेत, प्रकाश देवळीकर साहेब यांना आपण पाहू शकतायत. कारण या संघाचे मात्र करते धरते आपण पाहू शकतायत आणि चिअरअप करण्यासाठी मात्र पूर्ण गाव पोमणकर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आमच्या ऑन स्क्रीनवर. अतिशय सुंदर स्वतःच्या कष्टाच्या घामाच्या पैशाने हे संघ मात्र आपण पाहत आहेत जे वर्णी लागले गेले आणि प्रत्येक खेळाडूला व्यासपीठ मिळून दिलं आहे. हे कॉमन प्रीमियर लीगचं हे मुख्य उद्दिष्ट पाहायला मिळतं. यस, अगदी योग्य पद्धतीने आपण उल्लेख करत आहे. ज्ञानाच्या शेदोरीचा योग्य तो वापर या ठिकाणी करत आहेत आणि अचूक माहिती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत. या ठिकाणी प्रवीण भगत साहेबांना जर बघितलं तर त्यांच्या सौजन्याने स्वर्गीय स्वप्नील भगत यांच्या स्मरणार्थ मॅन ऑफ द मॅच करता मोमेंटसुद्धा देण्यात आलं आणि त्यांचा आम्ही लाख लाख धन्यवाद मानतो. या स्पर्धेमध्ये ते काळपासून व्हॉलेंटियर्स म्हणून चांगली भूमिका अदा करत आहेत. आता दुसरं षटक घेऊन येतोय. बॅटचा हलकासा स्पर्श झाला आहे. चेंडू फ्लाय स्लिपच्या दिशेने उडाला होता. शॉर्ट थर्डमॅन क्षेत्रामध्ये हा चेंडू आलाय. 1 धाव मिळाली बॅटिंग करणाऱ्या संघाला. एका धावणीची धावसंख्या पोहोचली ती 6 वर. प्रेक्षक जे यूट्यूबच्या माध्यमातून बघतायत ना, त्यांच्या माहिती करता SK स्पोर्ट्स पोमन विरुद्ध मॅच तुम्ही बघतायत. संकल्प स्पोर्ट्स सावंतपाडा कामन असा टॉस जिंकून धाडशी निर्णय घेतला बॅटिंग करण्याचा तो SK स्पोर्ट्स पोमन संघाने, ज्यांच्या संघ मालक म्हणून प्रकाशजी देवळीकर समाज कल्याण न्यास मंडळ पालघर जिल्ह्याचे विद्यमान अध्यक्ष आहेत. त्याचबरोबर वैभवजी म्हात्रे हे 2 संघ मालक त्या संघाचे पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या बाजूला फिल्डिंग करणाऱ्या संघाचे संघ मालक रत्नाकर सावंत आणि तेजस गोवारी सरांना तुम्ही बघतायत. आता मात्र चांगला फटका, चेंडू फॉरवर्ड पॉइंट पट्ट्याबाहेर, सीमा रेषे पार, आर पार, दमदार, शानदार, बहारदार, क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा KPL चौकार. थँक्यू DJ. काय जबरदस्त बॅकफुटला गेले, बॅटचं फेस ओपन केलं, कलात्मक फटका, मनगडाचा वापर केला, स्क्युअर ऑफ द विकेट खेळला गेला, स्क्युअर कटचा फटका, अगदी नेत्रदीपक, ग्लोरियस शॉट, सुस्वागतम, KPL चौकार. करण पाटील आणि तेजस पाटील बिट्टू यांच्याकडून शुभेच्छा आलेत. ओ बघूया नेमका काय घडलंय. बॅटचा हलकासा होतोय स्पर्श आणि फिल्डिंग करणाऱ्या संघामध्ये एकदम होतोय इथे हर्ष. विकेट डाऊन, विकेटचं झाले पतन, पहिला धक्का गॉन. थँक्यू DJ. प्रमोदजी, क्रिकेटच्या खेळामध्ये कधीच वय आडवं येत नाही, कारण वयाला हरवायचं असेल ना तर छंद जिवंत ठेवायला हवे आणि म्हणूनच लहू घोषे आज मैदानाच्या आत उतरत आहेत. 40+ खेळाडू आहेत, त्यांना तुम्ही मैदानाच्या आतमध्ये बघतायत. नक्कीच क्रिकेट म्हटलं की एज मॅटर करत नाहीत. उमर 55 की दिल बचपन का सातत्याने आपण कित्येक खेळाडू पाहतोय. म्हणूनच काय तर 39 ओलांडल्यानंतर 40+ क्रिकेट सुरू झालं आणि 40+ क्रिकेटमध्ये आता मात्र यावेळेला जे आपण पाहू शकतात खेळाडू जे माजी खेळाडू आहेत ते मात्र पुन्हा एकदा उतरत आहेत, ज्यांनी भरपूर वर्ष आपल्या जीवनामध्ये उन्हाळे पावसाळे पाहिले, हारजीत पाहिल्यात, चढ उतार पाहिले, जेव्हा जेव्हा संकट आली तेव्हा संकटाच्या नद्या पार केलेत. अशा प्रकारच्या खेळाडूंचा मात्र भरणा असलेला हे संघ आपण पाहत आहेत आणि त्याचा बेनिफिट मात्र संघाला होताना पाहायला मिळतोय. संदीप सर. यस, 2 गडी बाद झालेत. या संकटामधून बाहेर काढणारा एखादा तारणहार हवा आहे. प्रदीपचे विचारे हे नवी मुंबई येथून या मॅचला बघतायत. हिंदीचे चांगले समालोचक ते सुद्धा या स्पर्धेला शुभेच्छा देत आहेत. धन्यवाद सर.
अतिशय चांगले समालोचक म्हणून त्यांचा उल्लेख सातत्याने करावासा वाटतोय आणि त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत या KPLला. नक्कीच रोहन पाटील टिवरी यांनी सुद्धा शुभेच्छा दिल्या, ज्यांची स्पर्धा 3 ते 7 एप्रिल आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल आत वळणारा बॉल होता. हलक्या हाताने शॉर्ट कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूला दिशा देण्याचं काम केलं, कारण आता सध्या तरी चेंडूंचा अभ्यास करावा लागेल. म्हणतात ना, पुस्तकी ज्ञानापेक्षा अनुभवाचं ज्ञान हे फार मोलाचं आहे आणि तोच अनुभव घेऊन मैदानाच्या आत उतरलंय अजय तुंबडा नावाचा खेळाडू. विस्फोटक खेळाडू आहे. एका धावेनीशी त्याने आपलं खातं उघडलंय. नक्कीच 122 वर आतापर्यंत 2 सीझनमध्ये पाहायला मिळाला. ही एक धाव घेऊन 123 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात कॉमन प्रीमियर लीगमध्ये. त्याचा लेखाजोगा विजय कांबळे आमचे गोल्डन मॅजिक फिंगर या ठिकाणी दर्शवतात. थँक्यू व्हेरी मच. किरण धूम एखादा मोठा फटका लागल्यानंतर स्वतःला सावरण्याचं ते काम करतायत. किरण धूम म्हटलं तर टेनिस जगतातील या परिसरातील आदिवासी समाजामधून पुढे आलेला एक नामवंत खेळाडू आहे. आदर्श खेळाडू म्हणून त्याचे सुद्धा वर्णी लागतंय आणि त्याच्यावर मोठी जबाबदारी आहे गोलंदाजी करताना. दुसऱ्या बाजूला मोठी जबाबदारी असेल डावखुरा हाताचा बॅट्समन निशांत पाटील नागल्या येथून बिलॉंग करतोय आणि त्यांच्याकरता सुद्धा पारितोषिके लावली गेलेत. ओ स्विंग अँड मिस. चांगला बॉल गोलंदाजाने या ठिकाणी रिलीज केलाय. जर नागल्या संघाचा खेळाडू निशांक यांनी लगातार 3 षटकार ठोकले, 3 चौकार ठोकले तर TR ग्रुप त्रिमूर्ती नागले ग्रुपतर्फे त्यांच्याकरता 500 रुपये असतील आणि एखाद्या खेळाडूने अर्धशतक पूर्ण केलं तर त्याच्याकरता 1000 रुपयाचा पारितोषिक असेल. पुढचा चेंडू कसा असेल याची चर्चा आपण करूया. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणाऱ्या चेंडूला छेडलंय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक करत नाही कोणती चूक आणि गोलंदाजाने या विकेटने भागवले स्वतःची भूक. विकेट डाऊन. आणखीन एक धक्का. गॉन. कोणी मारतय र चौकार, कोणी मारतय तो षटकार, कोणी मारतय र चौकार, कोणी मारतय तो Thank you, DJ. षटकार. ऑफ साईडला यावेळेला बॅटचा फ्लो होता, परंतु बॅटच्या मिडलला मात्र यावेळेला जरूर चेंडू कनेक्ट झाला नाही. बॅटचा टॉपेज लागला आणि काय आय कोऑर्डिनेशन होतं अप्रतिम पाहायला मिळालं. जजमेंट चांगलं होतं. ॲज अ फिल्डर कसा असावा याचं प्रात्यक्षिकरण यावेळेला दिलं गेलं. अ ड्राउनिंग मॅन कॅसेस ॲट अ स्ट्रॉ. बुडत्याला काडीचा आधार आणि गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाचा आधार. तो क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाला. मॅग्निफिसंट कॅच, ब्रिलियंट फिल्डिंग. चांगली फिल्डिंग झाली. 2 षटकांमध्ये धाव फलकावर धाबा लागला जात आहेत. तेजस 11 धाबा, 11 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. इथे संकल्प स्पोर्ट्स सावंतपाडा संघाने केलेला संकल्प पूर्ण होतो असं मला वाटतंय. दिनेश पाटील हे टिवरी येथून या मॅचला बघतायत. दिपेश फाउंडेशनचे संस्थापक आहेत आणि त्यांनी सुद्धा या स्पर्धेला शुभेच्छा दिल्यात. येणाऱ्या 3 एप्रिल ते 7 एप्रिल मध्ये तुम्ही टेनिस क्रिकेटचा आणखीन एक महासंग्राम पाहायला विसरू नका, जो टिवरी येथील मैदानावर तुम्हाला पाहायला मिळेल. मॅचकडे वळूया. 2 षटकांमध्ये झालेत 11 धाबा. आता मैदानाच्या आतमध्ये उतरलाय ज्याला म्हटलं जातं जॅक कॅलिस ऑफ कॉमन, मिस्टर जतीन देवळीकर. विस्फोटक विध्वंसक खेळी त्याला आता या मॅचमध्ये करावा लागेल. प्रमोदजी 11 धाबा लागल्या आहेत. प्रमोद शेडगे आमच्यासोबत जुळले जात आहेत. चांगली गोलंदाजी झालीत. प्रमोदजी उर्वरित 4 षटकांमध्ये तुम्हाला काय वाटतंय, किती धाबांपर्यंत मजल मारायला हवी SK स्पोर्ट्स पोमन संघाने? डेफिनेटली या ठिकाणी जर आपण पाहिलं तर 2 षटकांमध्ये 5.50 ची सरासरी योग्य सरासरी नाही आहे. कारण टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर आता क्रिकेट फार पुढे गेलं आहे आणि अशातच तुम्हाला 10 ते 15 धावा प्रति षटकामागे येत आहेत तर वेल अँड गुड, बेस्ट अँड बेटर म्हणून ओळखल्या जातात. परंतु असं घडलेलं नाही आहे. यावेळेला 11 धावा, इथून 4 षटकांमध्ये मॅक्झिमम 50 ते 55 धावा आल्या तर एक चांगलं क्रिकेट. परंतु या ठिकाणी अजय तुंबडाला मात्र आपण पाहू शकतात पूर्णपणे ब्लॉक केलं आणि दांडी गोल झाली. डावी यष्टी यावेळेला मात्र उद्ध्वस्त होते. मॅग्निफिसंट डिलिव्हरी, अनबिलिव्हेबल. एंट्री झाली या संकल्प ग्रुपची, रॉयल एंट्री, दमदार एंट्री झाली या संकल्प ग्रुपची. दादा चल रे जाऊ पहा. थँक्यू डीजे. एका बाजूला विध्वंसक खेळाडू या ठिकाणी अजय तुंबडा बाद झालाय आणि आता किलर मिलर वर मोठी जबाबदारी. कारण जॅक कॅलिस ऑफ कॉमन क्रिकेट म्हटलं तर निश्चितच राहिल अन्सारी या खेळाडूचा उल्लेख आपण करत असतो. मात्र इथे आपण किलर मिलर म्हणून उल्लेख करतोय सातत्याने तो जतीन देवळीकर या खेळाडूचा. आणखीन एक धक्का लागलाय. 4 गडी बाद, धावसंख्या 11. ही बिकट स्थिती आली. या बिकट स्थितीमधून डाव सावरणारा एखादा खेळाडू आता हवा आहे बॅटिंग करणाऱ्या SK स्पोर्ट्स संघाला. नक्कीच परिस्थिती यावेळेला प्रतिकूल आपल्याला पाहायला मिळते. प्रतिकूल परिस्थितीतून तुम्ही जेव्हा येतात ना तेव्हा त्या संकटांना समोर जाण्याची जिद्द तुमच्या अंगामध्ये नेहमी असावी.
कारण प्रतिस्पर्धी संघ सुद्धा आपण पाहतोय बलाढ्य आहेत. क्रिकेटमध्ये नेहमीच आपण पाहिलंय की वाईट दिवस आले तर कधीही खचून जाऊ नये आणि चांगले दिवस आले तर कधीही घमेंड करू नये. कारण संदीप सर हे दोन्ही दिवस आहेत ना ते जाण्यासाठी झालेले असतात. म्हणून जोपर्यंत तुमची बॅट बोलते, जोपर्यंत तुम्ही चांगल्या प्रकारची गोलंदाजी करताय, तोपर्यंत तुम्ही डाऊन द अर्थ राहा आणि चांगलं क्रिकेट खेळा. नक्कीच तुमचं एक दिवस मात्र उत्तुंग यश यावेळेला यशाची यावेळेला शिखरे तुम्ही गाठू शकतील. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. ऑफ साईडला मात्र लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक वायडिशमध्ये होता, तिथून फेकी येते. एकच सिंगल मेल. हे उत्तम दर्जाचं क्रिकेट आहे संदीप सर. जेव्हा इंटरव्ह्युअल विकेट मिळतात, षटकार चौकार येत नाही, तेव्हा तुमचं डोकं शांत ठेवून मात्र तुम्हाला क्रिकेट खेळायला लागतं. या अगदी बरोबर आहे. एखादं ध्येय जर गाठायचं असेल ना प्रमोदजी, तर ध्येय गाठताना तुमच्या कामामध्ये अनेक कावळे हे आडवे येतील, मात्र ते कावळे न बघताना घारीप्रमाणे तुम्ही संचार तसाच ठेवा, तर तुम्ही पुढे जाल. नक्कीच सिंगल डबल क्रिकेटमधील लाईफ लाईन आहे. जतीन देवळीकरकडे सुद्धा मात्र यावेळेला जबरदस्त स्ट्रोक आहेत, परंतु इथे मात्र कशा पद्धतीने वापर केला जाईल हे पाहणं सुद्धा गरजेची गोष्ट असेल. अप्रतिम सन्मान दिला जातोय. ग्रेट डिलिव्हरी, सुपर लेंथ लाईन. काय टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. गोलंदाज यावेळेला अतुल नडगेच्या माध्यमातून. ॲक्शन स्पीक लाऊडर दॅन वर्ड्स आणि आकृतीपेक्षा मात्र अतुलची कृती खूप छान आहे. म्हणून यावेळेला आपण पाहताय सराव असेल म्हणून अतुल चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतो. प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट. सराव हा तुम्हाला बळकट बनवत असतो. ग्रेट डिलिव्हरी, मॅग्निफिसंट बॉलिंग. धावसंख्या जाऊन पोहोचते 13. ऑन साईडला खेळण्याचा मनसुबा बनवला. क्षेत्ररक्षक तैनात. जजमेंट चांगलं झालं नाही. थोडंसं लेझी क्रिकेट पाहायला मिळालं. तत्पूर्वी त्या ठिकाणी आपण पाहू शकतायत भावेश ठाकरेला यावेळेला जीवनदान मिळालंय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते SK स्पोर्ट्स या संघाची आतापर्यंत 14 धावा, 4 गडी बाद झाले. संदीप सर, बिकट परिस्थिती आहे. या मात्र संकटातून कोणता खेळाडू मात्र यावेळेला उभारेल याकडे लक्ष डगआउटच्या दिशेने लागलंय. तुमच्या टीमकडे नजरा टाकायच्या असतील ना, तर आयकॉन कोण आहे ह्याकडे नजरा करू नका, याकडे नजरा फिरू नका. त्या आयकॉन खेळाडूपेक्षाही माझी भूमिका फार महत्त्वाची असेल माझ्या संघाकरता. हा एकच उद्देश घेऊन तुम्ही मैदानाच्या आत उतरा. जसं या खेळाडूने आज कमाल केलंय. कारण समाजातील, आदिवासी समाजातील क्रिकेट खेळत असताना आणखीन मोठमोठ्या स्पर्धा त्यांनी गाजवल्यात. ऑन साईडला फ्लिकचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. तत्पूर्वी मिडॉनचा क्षेत्ररक्षक पुढे येईल. मी म्हटलं होतं जतीनकडे मात्र ते स्ट्रोक आहेत. कोणत्या वेळेला कोणता मात्र यावेळेला स्ट्रोक यूज करायचा तो मात्र यावेळेला पाहायला मिळेल जतीन देवळीकर. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर. आयुष सावंत आम्हाला या ठिकाणी दर्शवतात. गुणलेखक 15 धावांवर जाऊन पोहोचले गेले. धावसंख्या आपण पाहू शकतायत. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. म्हणतात ना संदीप सर, पिंपळाच्या रोपासारखं खडकावर उगवता आलं पाहिजे. निर्भीडपणे निर्धास्तपणे त्या वाटेवर चालता आलं पाहिजे. वादळाचं काही ते येतात आणि जातात, परंतु मातीत पाय घट्ट रोवून उभं राहता आलं पाहिजे. इथे तुम्हाला खेळपट्टीवर पाय ठेवून मात्र उभं राहता आलं पाहिजे. हेच मात्र यावेळेला वाक्य मी म्हणेन. एकदा वेते ब्लॉकलमध्ये चेंडू होता. अतुल नडगेचा क्लास चेंडू पाहायला मिळाला. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर यावेळेला कंप्लीट झाले 3 षटकांमध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचते 5.33च्या सरासरीने. 16 धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळते 4 गडी बाद. इथून पार्टनरशिप खूप महत्त्वाची भूमिका असेल. दरम्यान ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. स्ट्रॅटेजिक टाइम आउट झालाय. तत्पूर्वी तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा, ऐकत राहा. मानाची, सन्मानाची, अभिमानाची, प्रतिष्ठेची स्पर्धा, अर्थातच कॉमन प्रीमियर लीग म्हणजेच विश्वचषक टेनिस बॉलचा. DJ मनोहर नो बॉल. या नो बॉलचा इशारा आलाय. जे फिल्डिंग करणाऱ्या संघाने लक्षात घ्या. फ्री हिट आहे आणि या फ्री हिट नंतर आत्मविश्वास प्राप्त होऊ शकतोय. फिल्डिंग लावून घ्या, पंच सांगतायत. नो बॉलचा इशारा आलाय. आता ह्या मॅच नंतर पुढील मॅच असा असेल, कॉमन किंग आदरणीय सन्माननीय मयूरचे म्हात्रे हे टीमचे संघ मालक आहेत. मयूर सकपा हे सुद्धा टीमचे संघ मालक म्हणून आपल्याला पाहायला मिळतील. आणि त्यांच्यासोबतच संतोष 11 म्हणजेच प्रकाश राठोड आणि आकाश राठोड यांची ही टीम. जय सेवालाल संतोष 11 या टीमला तुम्ही बघणार आहात. दोन्ही टीममध्ये चांगल्या खेळाडूंचा भरणा आहे. एका बाजूला कॉमन किंग्स म्हटलं तर प्रवीण पाटील, ज्याच्या नावावर आत्तापर्यंत या परिसरामध्ये 38 मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर हा किताब आहे. आणि त्याच्याबद्दल दुसऱ्या बाजूला बघितलं तर प्रकाश तुंबडा हा आयकॉन खेळाडू तुम्हाला समोरच्या टीममध्ये पाहायला मिळेल, ज्याच्या नावावर या परिसरामध्ये सर्वात जास्त निर्धाव षटकं आणि विकेट हॅट्रिक पाहायला मिळतील. मॅचकडे आपण होऊया. पंचाने नो बॉलचा इशारा दिलाय. खरी चर्चा तर आपण त्याची सुद्धा करणार आहोत प्रमोदजी. 3 षटकं आणि 3 षटकांमध्ये 17 धावांची आवश्यकता.
स्वतः 17 धावा बनल्यात. प्रकाश देवळीकर साहेब त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. हे क्रिकेटवरचं नितांत प्रेम आपण पाहू शकतायत. जबरदस्त आपण पाहू शकतायत. धावांची गती स्कोर कार्डवर 17 वर जाऊन पोहोचले गेले. यस, पंच नो बॉल कोणत्या पद्धतीने आहे? फिल्डिंग player. फिल्डिंग रिस्ट्रिक्शन. कारण ते जर आपण बघितलं तर प्रमोदजी निजिदास समोर 3 शतरक्षक हे सरळ होते एस टी रक्षकाच्या दिशेने. यस, जे डी बॅकवर्ड स्क्युअर लेगची जी Backward. रेषा आपण पाहत आहेत आणि त्या तिथून मात्र रेषेच्या आपण पाहू शकतायत. आणि त्याकरता स्क्युअर लेगच्या क्षेत्रामध्ये 3 क्षेत्ररक्षक असल्या कारणानं यावेळेला आपण पाहू शकतायत. आणि धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते. पुन्हा एकदा गोलंदाजाला यावं लागतं. नितीन म्हात्रे यांना आपण पाहू शकताय. स्वतः देवेंद्र भोसकर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. ग्रेट क्रिकेट ज्यांनी खेळलं गेलं आहे आणि आज क्रिकेटची नाळ कुठेतरी आपल्या मात्र मनाशी जुळावी त्यासाठी आपण पाहू शकतायत. फ्रीडचा सिग्नल त्या ठिकाणी मिळाला आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर अतुल नडगे. जतीन देवळीकर रिस्क घेईल का? आयुष्यात जोखीम पत्कारा. आयुष्यात जिंकाल तर नेतृत्व कराल आणि हराल तर मार्गदर्शन कराल. हे स्वामी विवेकानंद यांचे विचार मात्र यावेळेला मात्र अद्ययावत करावे लागतील. इथे रिस्क घ्यावी लागेल. आयुष्यात आपण नेहमीच क्रिकेटच्या मैदानात म्हणा किंवा आयुष्यात थोडीफार रिस्क घ्यावी लागते. यावेळेला ऑन साईडला फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय. वन बाउन्सने चेंडू मात्र निघून जाईल. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनसाठी येणारा खणखणीत दर्जेदार चौकार. थँक्यू डीजे. धावांची गती फलकावर 21 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. व्यासपीठावर जर आपण विचार केला संदीप सर तर एक सुंदर व्यक्तिमत्व, चांगलं कर्तृत्व आणि चांगलं नेतृत्व म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते, सामाजिक बांधिलकी सोन्या पाटील साहेब या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत, जे आज अमूल्य वेळ या स्पर्धेला देत आहेत. संजयभाई म्हात्रे यांच्या समवेत चर्चा करत असताना आपण पाहू शकाल. त्यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालं आहे. मॅचचा आनंद घेत आहेत. सोन्या पाटील साहेब आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. एक सुंदर वक्तृत्व आणि सामाजिक बांधिलकी ही नसानसामध्ये त्यांच्या पाहायला मिळते आणि क्रिकेटवरचं नितांत प्रेम सोन्या पाटील साहेब यांच्या माध्यमातून सातत्याने गेली कित्येक वर्ष आपण पाहतो. कधीही रात्री अपरात्री जरी तुम्ही गेला तरी मदतीचे दार हे मात्र दरवाजे उघडे असतात. अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आज या स्पर्धेला लाभलेलं आहे. अगदी बरोबर. या स्पर्धेकरता ते आवर्जून उपलब्ध झालेले आहेत, उपस्थित झालेले आहेत. या अगोदर मी खारबा प्रीमियर लीगमध्ये सलग 3 दिवस धावतं समालोचन केलं आणि आदरणीय सन्मान्य डॉक्टर सोन्या काशीनाथ पाटील साहेबांच्या शुभ हस्ते त्या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पडला. रथामध्ये त्यांना बसवून उद्घाटन सोहळा प्रसंगी मी मैदानाच्या आत पाहिलं होतं. असं एक लाडकं व्यक्तिमत्व, चांगलं नेतृत्व, समाज कार्यकर्ते व्यासपीठावर दाखल झालेत. सुरू असलेल्या मॅचची स्थिती आपण बघूया. धावफलकावर धावा 21 आहेत आणि प्रमोदजी तुम्ही स्वामी विवेकानंद यांचा उल्लेख केला. खरं तर त्यांचा एक असा इतिहास होता की एका दिवसामध्ये 71,000 पानं ही त्यांच्या डोक्यामध्ये बसली जायची. म्हणजेच काय तर त्यांची बुद्धिमत्ता ही प्रखर असायची. अशाच बुद्धिमत्तेचा खेळाडू जर आपल्याला मिळाला तर चांगल्या बुद्धिमत्ता असलेले खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहे. धावसंख्या धावफलकावर 21 धावा. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आले लहू घोषे. टेनिस जगतातील हा सुद्धा एक नामवंत खेळाडू आहे. पहिले आदिवासी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत त्याला उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडूचा किताब मिळाला होता आणि तो खेळाडू आता गोलंदाजी मार्गावर. लहू घोष तयार. क्रॉस बॅटने कायचा होता. ओ बघू शकतायत या ठिकाणी एक चांगला बॉल आणि अशा रीतीने मला असं वाटतं की हा चेंडू सरळ यष्टांवर आदळला गेलाय. प्ले डाऊन स्वरूपात विकेट मिळाली. नक्कीच बॅटची एज आणि यष्ट्यांचा वेध घेत प्लेड ऑन फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपण पाहू शकतायत. मिळते या ठिकाणी मात्र सफलता आणि जबरदस्त गोलंदाजीचं पृथक्करण करत फलंदाज बॅक टू द डगआउट. या आपण ऐकूया डीजे भाई मुकेश जयस्वाल. या विकेट नंतर मला असं वाटतं की जास्तच खच्चीकरण झालं बॅटिंग करणाऱ्या एसके स्पोर्ट्स संघाचं. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धाव फलकावर धाबा लागला जातात ते 21 धाबा. आता तारणहार हवा आहे. बॅटिंग करण्याकरता नयन घरसिया एक अतिशय चांगले समालोचक सुद्धा आहेत.
उद्यापासून कदाचित आम्हाला कॉमेंट्री बॉक्समध्ये मदतसुद्धा करण्याकरता येतील. कालच्या दिवसात चर्चा झाली होती त्यांचीसुद्धा. ते मैदानाच्या आतमध्ये आहेत. आणि लहू घोषे यांनी पहिल्या चेंडूवर विकेट मिळवलं. जसं कॉलेजमध्ये टाकलेलं पहिलं पाऊल, एखाद्या मुलीवर झालेलं पहिलं प्रेम आणि उन्हाळ्यानंतर पडणारा पहिला पाऊस जितका महत्त्वाचा असतो तितकंच एखादी स्पर्धा खेळताना मिळालेला पहिला विकेट हा फार महत्त्वाचा असतो आहे. आणि तो विकेट मिळाला आहे लहू घोषे या गोलंदाजाला. लहू घोषे तयार. त्याच्या कोट्यातील पुढचा बॉल. ओ फुल लेन डिलिव्हरी. डावी यष्टी सोडून जाणारा चेंडू. वाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाबेनिशी धाव फलकावर धाबा लागल्या जात आहेत. त्या 22 धाबा लागल्यात. कुणीतरी डाव सावरायला हवं. नक्कीच इथून पार्टनरशिपची गरज आहे, कारण 22 धावा 5 गडी बाद झालेत. म्हणजे अर्धा संघ चमूच्या आसऱ्याला परतले गेलेत. SK स्पोर्ट्स संघ स्ट्रगल करतोय. संघर्ष शेवटच्या श्वासापर्यंत न मिटणारा हा शब्द आहे. इथे पार्टनरशिपची गरज असेल. पुढचा बॉल. ओव्हर पिच बॉल स्ट्रेट टू द बॉलर. गोलंदाजाच्या अंगाला स्पर्श करून चेंडू आता जातोय काऊ कॉर्नर क्षेत्राच्या दिशेने. एक धाव मिळाली. एका धावनीशी धावसंख्येत बदल होतोय. धाव फलकावर धावा लागल्या जात आहेत. सध्याच्या घडीला 23 धावा. जतीन देवळीकर काहीतरी विचार करतोय, कारण त्याचं खेळपट्टीवर उभं राहणं हे गरजेचं असेल आणि त्यालाच आता धावा बनवाव्या लागतील. डेफिनेटली कागदोपत्री स्ट्रॉंग असून कोणताही फलंदाज चालत नाही. आपण गुणवत्ता काय आहे, आपली कॅपॅसिटी काय आहे, आपलं कॅलिबर काय आहे हे खेळपट्टीवर जेव्हा तुम्ही दाखवतील 100% आपल्या संघासाठी देतील, तेव्हा मात्र एक परिपक्व खेळाडू आणि एक टॅलेंटेड खेळाडू म्हणून शिक्कामोर्तब केला जातो. तो मात्र जतीन देवळीकर करून दाखवेल का, हा प्रश्नचिन्ह मात्र पडलेला डगआउटमध्ये पाहायला मिळतोय. आता त्याच्याकडे स्ट्राईक आहे. डावखुऱ्या हाताने चांगली बॅटिंग तो करत असतोय. ओ बघितलं, आत वळणारा चेंडू होता. सरळ बॅटचा वापर केला आणि चेंडूला कव्हर क्षेत्रामध्ये ढकलून दिलं. एक धाव पूर्ण केली. सध्या तो लाईफ लाईनचा वापर करतोय. नक्कीच त्याचं कारण संदीप सर असं असेल की ज्या वेळेला मात्र आपण पाहत आहेत की स्वर्गीय लक्ष्मण बारको विरारकर स्टँडकडून जेव्हा गोलंदाजी केली जाते ना, त्यावेळेला आपण पाहत आहेत की हवेचा झोत हा उजव्या हाताच्या फलंदाजाला बेस्ट ॲडव्हान्टेज राहिला आहे आतापर्यंत आपण पाहू शकतायत. आणि ज्या वेळेला मात्र मुख्य मंच एंडकडून फलंदाजी करतो तेव्हा जतीनला ॲडव्हान्टेज आहे. बघूया. ब्लॉक होल डिलिव्हरी. त्या ब्रह्मास्त्र निकामी करताना खेळाडूने चेंडूला खेळून काढला ऑन साईडला डीपमधून. वाईड ऑफ लॉंग ऑनच्या क्षेत्रामधून क्षेत्ररक्षक फेकी करतोय. तोपर्यंत एकच धाव मिळाली या खेळाडूला. एका धावेनिशी 3.4 चेंडूच्या समाप्तीनंतर धाबा लागल्या जातात त्या 25 धाबा. अजूनही चौथ्या षटकामध्ये 2 बॉल शिल्लक आहेत. 25 धावा 5 गडी बाद. सिंगल डबलला महत्त्व देत आहेत. लाईफलाईनचा उपयोग करत आहेत. दोन्ही फलंदाज स्ट्रॅटेजी आखतायत, कारण तुमच्याकडे 2 प्लान असायला हवेत, ए प्लान आणि बी प्लान. ए प्लान तुमचा अनसक्सेस होतोय तर बी प्लान तुमचा सक्सेस होणारच, परंतु त्यासाठी तुम्हाला प्रचंड मेहनत, अपार कष्ट क्रिकेटच्या मैदानात घ्यावे लागेल. लहू घोषेचं मी या ठिकाणी कौतुक करेन संदीप सर. वरिष्ठ खेळाडू आहे. ओ स्विच करायचं होतं लहू घोषे याच्या या चेंडूवर बॅटरला. चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये निघून जातोय. धावसंख्या स्थिर. धावा आहेत धाव फलकावर त्या. सध्याच्या घडीला 25 धावा 5 गडी बाद. पुन्हा एकदा दबावामध्ये आणलं जातंय गोलंदाजाद्वारे. नक्कीच कठीण परिस्थितीमध्ये संघर्ष केल्यानंतर जी बहुमूल्य संपत्ती विकसित होते ना, ज्याचं नाव आहे आत्मबल, विल पॉवर, या ठिकाणी दाखवावे लागेल फलंदाजांना. ओ इथे क्रॉस बॅटेड खायचा होता. चेंडू हलकासा यष्टाना करतोय स्पर्श आणि पुन्हा एकदा विकेट मिळाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये खेळाडू करतायत हर्ष. विकेट डाऊन. बिग ब्लो गॉन. थोडासा कुठेतरी अक्रॉस क्रिकेट खेळण्याचा मनसुबा अंगलट आला तो जतीन देवळीकर या फलंदाजाच्या माध्यमातून. म्हणून मी म्हटलं होतं की कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाही कोणताही खेळाडू. तुम्हाला ती गुणवत्ता तुम्हाला सिद्ध करावी लागेल. ते मात्र जतीने 7 धावा जरूर आपल्याला पाहायला मिळाला, परंतु जास्त वेळ टिकून राहिला नाही. मोठे फटके पाहायला मिळाले नाही आमच्या लाडक्या प्रेक्षकांना. आणि इथे थोडाफार कुठेतरी निराश केलं आहे ते SK स्पोर्ट्स या संघाने. संकल्प स्पोर्ट्स संघाने खूप चांगली संकल्पना आखली आणि आत्तापर्यंत 4 षटकांमध्ये जर आपण पाहिलं तर 6.25च्या सरासरीने आतापर्यंत 25 धावा. लो सरासरी आलेखमध्ये ग्राफचा जर विचार केला तर कुठेतरी धारावीच्या झोपड्या आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात, परंतु या 2 षटकांमध्ये तुम्हाला न्यूयॉर्क आणि अमेरिकेच्या इमारती आलेखमध्ये दाखवाव्या लागतील.
याचं कारण असं होतं की राहुल अंधेर नावाचा एक नामवंत खेळाडू झटपट बाद झाला, गोल्डन डकोर बाद झाला आणि त्याच्यानंतर जबाबदारी स्वीकारायला हवी होती निशांक पाटील आणि सचिन पाटील या दोन खेळाडूने. ती जबाबदारी व्यवस्थित स्वीकारली गेली नाही आणि त्याचा नतीजा आपण बघितलं. 4 षटकांमध्ये ही संकटं आलेत बॅटिंग करणाऱ्या SK स्पोर्ट्स पोमन संघावर. धावसंख्या आहे धावफलकावरती 25 धावा. बघूया 5व्या षटकामध्ये नेमकं आता काय घडेल. नक्कीच 5वं षटक प्रगतीपथावर आपल्याला पाहायला मिळतं. इथून मात्र जबाबदारीने खेळावं लागेल, कारण जगातील सर्वात चांगलं टॉनिक कोणतं आहे तर जबाबदारी. आणि जबाबदारीचं टॉनिक प्यायल्याने खेळाडू आणि मनुष्य कधीही आयुष्यभर थकत नाही. ती जबाबदारी स्वीकारावी लागेल. गुड डिलिव्हरी, सुपर लेंथचा लाईन टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाउन्स मिळाला होता. सरळ चेंडू निघून जाईल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. किरण धूम आपण पाहू शकतायत. 5 कॅमेरासहित थेट प्रक्षेपण यूट्यूबवर TCP लाईव्हच्या माध्यमातून पाहायला मिळतं. महेंद्र भगत आणि त्यांच्या संपूर्ण टीमने घेतलेलं हे अफाट वर्क आपल्याला खूप चांगल्या प्रकारचं पाहायला मिळतं. समोरच मयूर म्हात्रे, प्रवीण पाटील यांना आपण पाहू शकतायत. खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट थोड्याच वेळात आपल्याला त्यांचा संघ पुढे येताना पाहायला मिळेल. गुड डिलिव्हरी, सबमरिंग डिलिव्हरी, ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक बॉलिंग. काय गोलंदाजी यावेळेला किरण धूमकडे ते एक्सपिरियन्स आहे, अनुभवाची कोणतीही कमी नाही आहे आणि अचूक टप्प्यावर भेदक मारा करत बोटांतील जादू आपल्या फिंगरचा उपयोग करताना पाहायला मिळतो. ॲक्शन स्पीक लाऊड दॅन वर्ड्स. आकृतीपेक्षा किरण धूमची कृती खूप छान पद्धतीने पाहायला मिळते. ॲब्सोल्युटली सुपर बॉलिंग. अगदी बरोबर. आणि 3 ते 4 दिवसापूर्वी त्याची माझी भेट झाली होती. त्यावेळी त्याने म्हटलं होतं की मला हे क्रिकेटचं मैदान गाजवायचं आहे, KPL मला गाजवायची आहे आणि त्या अनुषंगाने चांगली गोलंदाजी. नक्कीच अंकित पाटील यावेळेला आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऑन साईडला खेळण्याचा मनसुबा. किरण धूमने मात्र यावेळेला प्रेशराईज फलंदाजाला केलं आणि इथे मात्र फलंदाज फसतोय. नयन मात्र बॅक टू द डगआउट, कॉटन बॉल, फलंदाज बाद. एंट्री झाली संकल्पगृहची. दादा चल रे जाऊ पाहायला टीम आली संकल्पगृहची. दादा चल रे जाऊ पाहायला KPL हाय का मंगावाची. हे बघू शकतायत कॅमेरामॅन कशा पद्धतीने हा चेंडू कॅप्चर करतायत आणि बंटी कुमार यांचं आज आगमन झालं. त्यांचं आम्ही स्वागत करतोय, कारण समोरच्या इनकडून बंटी कुमार एक चांगल्या अँगल्स फिरवून व्यवस्थितरित्या चेंडूला दाखवण्याचं काम करतात. हे बघू शकता तुम्ही चेंडू आणि टिपलेला छेल. धावसंख्या धावफलकावर लागली जाते प्रमोदची ती 25 धावा. गडी बाद झाले ते 7. समोर डाव्या बाजूला आणखीन आपण चर्चा करायची झाली तर आज सकाळपासून बिग डॅडी 47 चे संघ मालक म्हणून त्याने भूमिका अदा केली आणि आता मयूरजी म्हात्रे, मयूर सकपाळ यांच्या कॉमन किंग्सला सपोर्ट करण्याकरता प्रवीण गुप्ता साहेबांना तुम्ही समोर बघतायत. नक्कीच एक चांगलं ऊर्जा देणारं व्यक्तिमत्व म्हणजेच प्रवीण जी गुप्ता साहेब आपल्याला पाहायला मिळतात. 25 धावा, 7 गडी बाद झालेत. किरण धूम सुपर बॉलिंग करत असताना आपण पाहतोय नावाला साजेशी अशी गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. सातत्याचं दुसरं नाव किरण धूम पाहायला मिळतोय, कारण परफॉर्मन्स इज टेम्पररी अँड क्लास इज परमनंट. तो क्लास गोलंदाजीमध्ये दाखवतोय किरण धूम. यावेळेला ऑन साईडला आपण पाहतात बॅट अँड पॅडचा व्यवस्थित समन्वय होत असताना ऑन ड्राईव्ह खेळला जातोय. क्षेत्ररक्षक पुढे सरसावेल वाईडिश लॉंगॉनचा, तिथे मिळेल मात्र सिंगल आणि सिंगलच्या सहाय्याने धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 26 या धावसंख्येवर. 26 धावा झालेत, 7 गडी बाद झाले, 4.4 चेंडूचा आतापर्यंत खेळ आपल्याला पाहायला मिळतोय आणि अतिशय सुरेख पद्धतीने खेळ मात्र या ठिकाणी संकल्प स्पोर्टच्या माध्यमातून आपण पाहू शकतायत. गोलंदाजी करणारा हा संघ पुन्हा एकदा गोलंदाज किरण धूम. हवेचा झोत फार मोठ्या प्रमाणात वाहताना पाहायला मिळतोय. ऑन साईडला जबरदस्त अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. टक्कन आवाज आला. अर्थातच यावेळेला आपण पाहतोय षटकार. थँक्यू डीजे. जबरदस्त टी फॉर टेम्परामेंट, टी फॉर टायमिंग, टी फॉर टेक्निक अँड टी फॉर टॅलेंट. वैभव म्हात्रेच्या बॅटमधून आलेला हा एक क्लास षटकार पाहायला मिळतोय. नितेश पाटील यांचं स्वागत या षटकाराने, तर संपूर्ण समालोचक टीम आणि त्याचप्रमाणे पंच टीम आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्या अभिवादनासाठी हा गेलेला षटकार पाहायला मिळाला. पुढील होणारा मॅच करता कॉमन किंग आणि जय सेवालाल, संतोष शिलेबन दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी येऊन थांबा. धाव फलकावर 6 फरक पडलाय. धावसंख्या पोहोचली 32 वर. 32. शेवटचा चेंडू, 32 धावा. ऑन साईडला पुन्हा एकदा पुलचा फटका पाहायला मिळतो. अगदी नेत्रदीपक या ठिकाणी पाहू शकाल.
तुकाराम मांगेला सर, कैलाश पाटील सर, त्यानंतर डॉक्टर गवळी सर आणि त्याचप्रमाणे अजित म्हात्रे सरांसाठी हा मात्र होता फटका. षटकार, बॅक टू बॅक 2 षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर SK स्पोर्ट्स 38 धावा. कॅमेरामॅन थँक्यू. कॅमेरामॅन आमचे प्रेक्षक दाखवत आहेत कुठल्या कुठल्या स्टँडमध्ये कुठले प्रेक्षक बसले ती अचूक माहिती देण्याचं काम करत आहेत. मात्र या खेळाडू करता मी म्हणेन कहा ते भाई आप, हा खेळाडू इतका उशिराने का उतरवला आहे? कारण खरं तर 8व्या क्रमांकावर जी काही संधी दिली त्या संधीचं सोनं करताना 2 षटकार त्यांनी टोकलेत. धावसंख्या पोहोचली 38वर 38. नक्कीच वैभव म्हात्रेचं कौतुक करेन. याला म्हणतात दिवा मातीचा आहे की सोन्याचा. हा महत्त्वाचा नसून अंधारात किती प्रकाश देतो हे खूप महत्त्वपूर्ण आहे. संकटात संघ सापडला, संकटातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, त्याला मिळाला सक्सेस. 38 धावांपर्यंत SK स्पोर्ट्स संघ जाऊन पोहोचतोय. संकल्प स्पोर्ट्स त्याच्या अगेन्स्ट शेवटचं षटक कसं हाताळेल हे मात्र ऐकवण्यासाठी या ठिकाणी मायक्रोफोनवर या ठिकाणी आम्ही समालोचन कक्षेमध्ये या ठिकाणी इन्व्हाइट करतोय संदीप गावण सरांना. 5 षटकांची समाप्ती झाली. धन्यवाद प्रमोदजी छडगे सर. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 38 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता ही ह्या विकेट करता चांगली भागीदारी. नितीन याला सुद्धा चांगली बॅटिंग करावी लागेल या क्षणाला. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आलाय रोहित कोठावले. हा खेळाडू जर बघितला तर हा सुद्धा अष्टपैलू खेळाडू आहे. नेहमीच डोंगरीपाडा येथून बिलॉंग करणारा खेळाडू आहे. सातत्य राखणारा खेळाडू आहे आणि त्याला या टुर्नामेंट्समध्ये नाव कमवायचं असेल तर चांगली बहरदार कामगिरी करावी लागेल. चांगला लुक्स मिळतो या स्पर्धेला. कोणाचाही कटआउट्स बॅनरबाजी या ठिकाणी नाही. फक्त या आपल्यामधून निघून गेलेल्या व्यक्ती आहेत त्यांच्या नावाचे स्टँड आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता मैदानाच्या आतून हा एक चांगला फटका होता. एकच धाव, एका धावनीची धावसंख्येत होतो बदल. धाव फळकावर धाबा लागल्या जातात ते 39 धाबा 39. शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत आणि आता स्ट्राईक इनकडे वैभव आलाय. 2 षटकारांशी चांगलं वैभव त्याने जमा केलंय. वैभव म्हणजे संपत्ती आणि वैभव याला संघाकरता इथे संपत्ती जमा करावी लागेल. ओ सरळ बॅटचा केलाय वापर. चेंडू करते हवाई सफर. मिळते 4 धावा. 1 बाउन्सी मरशे पार. आर पार दमदार शामदार बहरदार ताकदवर KPL चौकार. थँक्यू डीजे. क्या बात आहे मुकेश जयस्वाल. जसं मात्र वैभव म्हात्रे या ठिकाणी जबरदस्त फलंदाजी करतोय म्हणजे सैराट आलंय. वैभव म्हात्रे नावाचं वादळ घोंगावलंय. कोणत्या वेळेला कशा पद्धतीने फलंदाजी करायची याचं प्रात्यक्षिकरण यावेळेला दाखवून दिलं गेलंय. वैभव म्हात्रे एक क्लास क्रिकेटचा खेळ दर्शवत असताना क्रिकेटिंग शॉट प्रॉपरली मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट करत असताना पाहायला मिळतो. सही खिलाडी वही होता है जो टायमिंग के साथ प्रॉपरली क्रिकेट खेळता है. वैभव म्हात्रे या खेळाडूचा मी उल्लेख करेन. यस, खरोखरच चांगला परफॉर्मन्स देतोय आणि KPL करता भरपूर सराव त्या खेळाडूने केलाय. पुढचा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल होता. आता गोलंदाजाने आपल्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला अडवलंय. धाव फलकावर धाबा जर आपण पाहिल्या तर सध्याच्या घडीला 43 धाबा बनल्यात. इथे विकेट मिळाली धाबाच्या स्वरूपात ही विकेट असेल आणि हा महत्त्वपूर्ण विकेट 8वा धक्का. धावसंख्या 43 43 फॉर द लॉस ऑफ 8 विकेट. थँक्यू डीसे. धावसंख्या 43 8 गडी बाद. पुढील होणारा मॅच असेल कामन किंग्स आणि त्यांच्या विरुद्ध लढण्याकरता आपण बघणार आहोत जय सेवालाल संतोष 11 या संघाला. कामन किंग्स म्हटलं तर कामन एक असं गाव आहे, कामनचा राजा आणि एक गाव एक गणपती ही संकल्पना आपल्या कामन गावामध्ये नेहमीच पाहायला मिळतोय. आणि त्याचंच उदाहरण देण्याकरता आता कामन किंग्स या संघाला तुम्ही बघणार आहात. पुढचा बॉल गोलंदाज टाकण्याकरता सज्ज झालाय. समोर वैभव म्हात्रे. ओहो, ऑन दी अप लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये इन टू द गॅप. चेंडू सीमा रेषे पार. मिळत आहे धाबा 4. KPL चौकार.
थँक्यू विजय. काय नेत्र दीपक फटका वी फॅक्टर मध्ये जो खेळण्याचं मात्र समाधान असतं ना, ते एक मिळालेला मनाला समाधान या ठिकाणी वैभव मात्रेला जरूर मिळालं असेल. टेक्निकली साऊंड सिस्टम असणारा फलंदाज, तंत्रशुद्ध फटक्यांचा राजा अर्थातच वैभव मात्रे, ब्रँड ऑफ पोमन. धावसंख्या 47. पुढचा बॉल क्लीन बोल्ड. आता मात्र चांगलं काम त्याने केलं. जरी तो बाद झाला असला तरी त्याच्या बॅटमधून 6 बॉलमध्ये 20 धावांचं चांगलं योगदान त्याने दिलंय. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. आणि क्रमांक 8 वर येऊन त्यांनी फलंदाजी केली. त्याच्याकरता जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे. विकेट डाऊन हा लागलाय बॅटिंग करणाऱ्या संघाला 9वा धक्का. थँक्यू. वेलकम बॅक. जबरदस्त टाळ्यांचा गजर होईलच यात काही शंका नाही आहे. खूप चांगल्या प्रकारचं वैभव मात्रे याने फलंदाजी केली. संकटात संघ सापडला होता, तर संकटातून मात्र यावेळेला आत्मविश्वासाने यशाची उडी घेतली आणि यश काय असतं हे मात्र वैभव मात्रेने या ठिकाणी संघाला दाखवलं गेलं. खूप चांगली फलंदाजी करत 20 धावांचा खेळ केला आणि यावेळेला 47वर 9 गडी बाद झालेत. म्हणजे संदीप सर, ही शेवटची जोडी शेवटच्या चेंडूवर पाहायला मिळते. शेवटची जोडी आणि शेवटचा बॉल. धावसंख्या 47. चांगली समाधानकारक धावसंख्या म्हणता येईल आता या वेळेला, जी फलंदाजी झाली क्रमांक 8 वर. आता या षटकातील शेवटचा बॉल डाऊन द लेग, डावी इष्टीच्या बाजूला बळणारा चेंडू आहे. 1 धाव तर बॅटर पूर्ण करतायत आणि याचबरोबर मॉन्टी घोडेकर सरांचा इशारा आलाय वाईड बॉलचा. 1+1 या 2 धाव मिळत आहेत. 2 धावण्याची धावसंख्या 49. पुढील होणारा मॅच सुद्धा फार महत्त्वाचा असेल आणि त्या टॉस बॉक्समध्ये आपण बघणार आहोत तुकाराम मांगेला सरांना. धावसंख्या 49. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. 49 रन्स ऑन दी बोर्ड. पुढचा बॉल लास्ट डिलिव्हरी, फुल लेन डिलिव्हरी, ऑन ड्राईव्ह केलाय. चेंडू जातोय मिड विकेट क्षेत्रामध्ये. 1 धाव पूर्ण केली. जीवातोड मेहनत करताना ही दुसरी धाव घेताना तिसऱ्या पंचांना दिलंय आमंत्रण. पंचांनी तर सांगितलं की नॉट आउट आहे, तरी सुद्धा तिसऱ्या पंचांना आमंत्रण दिलंय. बघूया ही धाव पूर्ण झाली आहे की नाही. या जर 2 धावा मिळाल्यात तर धावफलकावर धाबा लागल्या जातील. भेटल्या तर 51 धावा होतील आणि नाही भेटल्या तर त्या 50 धावा राहतील. चर्चा आपण करूया. चेक केला जाईल. टॉस सुद्धा फार महत्वाचा असेल. कामन किंग विरुद्ध जय सेवालाल संतोष 11 या 2 संघादरम्यान मॅच होणार आहे आणि टॉस बॉक्समध्ये तुम्ही बघणार आहात तुकाराम मांगेला सरांना. नक्कीच तुकाराम मांगेला सर यांना इन्व्हाइट करेन की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये टॉक्स बॉक्समध्ये आपण त्या ठिकाणी जायचं आहे. ज्यांनी तुकाराम मांगेला सरांनी नेहमीच आम्हाला खूप चांगल्या प्रकारचं जरूर सहकार्य केलं. त्यांच्या पूर्ण मैदानाचा आपण पहिला आढावा घेतला तर टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर एक सुंदर गाणं निघालं. पालघर जिल्ह्याचं 15 ते 16 खेळाडू मात्र ते आउट ऑफ इंडिया जाऊन चांगल्या प्रकारचं क्रिकेट खेळलं आणि त्यामध्ये कैलाश पाटील यांचा सहभाग खूप चांगल्या प्रकारचं पाहायला मिळालं. तदनंतर महेश मांगेला, रजनीश पाटील, शांताराम गरद असतील, तुकाराम मांगेला असतील, या सर्वांचा आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय NCC नारंगी क्रिकेट क्लबचं. आणि जाऊया आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. येस प्रमोदचे जाणार आहोत. मात्र इथे बॅटर हा दोन्ही कॉल आहेत. एक धावबाद आणि निश्चितच धावबाच्या स्वरूपात तर विकेट आहे. नो डाऊट धावबाच्या स्वरूपात विकेट मिळालेली आहे. बिमर चेक केला जातो. यावेळेला मात्र फेअर डिलिव्हरी आहे का ते मात्र रेफर केलं गेलं. कारण टेक्नॉलॉजी असल्या कारणानं मात्र आपल्याला या सर्व काही गोष्टी करता येतात. सर्वांना समान संधी मिळाली पाहिजे, समान न्याय मिळाला पाहिजे, हे मात्र आपण पाहू शकतो. फेअर डिलिव्हरी. चला आपण टॉसकडे वळणार आहोत. पहिल्या डावाची आपण चर्चा करूया. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धाबा लागला जातात त्या 50 धाबा आणि 51 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय. ते संकल्प स्पोर्ट्स सावंतपाडा कामन या संघासमोर. थेट वळूया टॉस बॉक्समध्ये. तुकाराम मांगेला इज देअर. धन्यवाद. आपण टॉस बघतोय. 2 संघ एकमेकांसमोर आहेत. एका बाजूला कामन किंग अर्थात कामनचा राजा मयूर म्हात्रे आणि मयूर सपकाळ यांचा एक संघ आणि त्यांच्या समोर आहे संतोष 11 जय सेवालाल संतोष राठोड यांचा संघ. नाणेफेक होईल. एक असं व्यक्तिमत्व सामाजिक न्यायाचे संस्थापक सोन्या पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. दोन्ही कॅप्टन्स बी रेडी आहेत.
चल आपण टॉस घेऊया. 94 इज अ कॉल आणि KPL विनंती आहे सन्माननीय पाहुण्यांना नक्कीच आपण 94ला पण आठवण म्हणून एक टॉस जिंकलाय. नक्कीच सन्माननीय अतिथींना विनंती आपण आदरपूर्वक आपण व्यासपीठावरती उचलता. कॅप्टन टॉस आपण जिंकलाय. निर्णय क्षेत्ररक्षण. बिलकुल क्षेत्ररक्षण घेतले. सकाळपासून ज्या पद्धतीनं खेळ चाललाय पहिला तर बघितलं आपण 59 त्यानंतर मोठी धावसंख्या 70 ही पार केली गेली आणि आता सामना 50च्या जवळ आहे. किती धावसंख्येपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न आपलाही होईल. 40 ते 45 धावा रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. बिलकुल. आणि या वर्षीचं आयोजन हे संपूर्ण ही स्पर्धा एक मोठं व्यासपीठ आपल्याला नक्कीच आहे. याविषयी आपण काय सांगाल. आयोजन तर एवढा भारी केलं ना तर मला तर बोलायला होत नाही, पण नुरा मामूंचं मी बोललं तेवढं कमीच आहे. का जेव्हा मी इथे मॅच खेळून यायचो तेव्हा ते ग्राउंडवरती काय ना काय करत बसायचे. बिलकुल आयोजनाबद्दल नक्कीच कारण एक मोठं व्यासपीठ आहे. या आपल्या पट्ट्यातील एक खेळाडूंना नजांजवळ आणि जसं अपेक्षा वर्तवल्या आहेत की इथूनच एक मोठा सितारा या टेनिस क्रिकेट असेल लेदर क्रिकेट असेल त्या पटलावरती नक्कीच आपण पाहणार आहात. तर आपण जातोय कॅप्टन ज्यांना करायची आहे फलंदाजी टार्गेट सेट करायचे आहेत. तुम्ही कॉमन प्रीमियर लीगमध्ये खेळत आहेत असताना मनाशी काय आडाखे यावर्षी बांधून आल्यात. आम्ही मनाशी हे धरलेलं आहे की आम्हाला शेवटपर्यंत पोचायचंच आहे, जिंकायचंच आहे. आणि आयोजनाबद्दल बोललं तर आयोजन खूप चांगलं आहे. मी खास आभार मानेन आमचे नुरादादा. त्यांनी जवळजवळ 40 दिवस सतत मेहनत घेऊन ग्राउंडसाठी खूप मेहनत घेतलेली आहे आणि एवढं सुंदर आयोजन आम्हाला खरोखर खूप गर्व वाटतं की आम्हाला या एवढ्या चांगल्या ग्राउंडवर खेळायला मिळणार आहे. बिलकुल फार मोठं योगदान सर्व व्यक्तींचं आहे कारण हे क्रिकेटचं ध्यास क्रिकेटचा विकास व्हावा हेच ध्यान ठेवून कॉमन प्रीमियर लीगचं इथून आयोजन नियोजन करण्यात आलेलं आहे. तर दोन्ही टीम्सला पुन्हा एकदा शुभेच्छा देतोय. इथून टॉस जिंकलाय तो टीम संतोष इलेव्हनच्या संघानं आणि प्रथम घेतलाय क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. याचा अर्थ कॉमन किंग कामनचा राजा यानंतर बॅटिंग करताना फलंदाजी करताना पाहू. तोपर्यंत पुन्हा एकदा कॉम्बॉक्सच्या दिशेनं जाऊया. आव्हान समोर ठेवलेलं आहे. टार्गेट कसं चेस करणार तेही पाहणार आहोत कारण KPLची धून KPLची रंगत आता हळूहळू वाढत चालले. प्रत्येकाच्या मनामध्ये प्रत्येकाच्या घराघरामध्ये पोचलेला हा पूर्ण क्रिकेटचा महोत्सव आपण अनुभवतात. कॉमन प्रीमियर लीग अर्थात KPL 2023. ओव्हर टू कॉम्बॉक्स. पुन्हा एकदा जातोय तिथे कैलास पाटील आमच्या समवेत असतील. चला मॅचच्या दिशेने जाऊया. पंचाकडनं ऑफिशियल कॉल आलाय. 2 सलामी जोडी मैदानावरती आलेल्या सर्व खेळाडूंचं प्रेक्षकांचं आणि मान्यवरांचं या मैदानावरती सहर्ष स्वागत. आपण बघतायत कॉमन प्रीमियर लीग कॉमन क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा. या स्पर्धेचे शिल्पकार प्रामुख्याने जसा उल्लेख केला हजरत भाई आणि त्यानंतर संजयजी म्हात्रे प्रमुख शिल्पकार ज्यांच्या सुपक आणि सूचक कल्पनेतनं साकारलेली अक्षरशः जसा उल्लेख केला गेला एक महोत्सव आहे. अजून बऱ्याच गोष्टी आहेत जसं आम्ही चर्चा करणार आहोत. सलामी जोडी अभिषेक लहू गोसे पहिल्या षटक हाताळण्यासाठी राहुल अंधेर सज्ज होतो. 51चं आव्हान पहिल्या चेंडूला केलं स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक त्याच्या डोक्यावर पार 1 2 3 4 पहिल्या चेंडूवरती KPL चौकार. थँक्यू सो मच. मान्यवर कक्षामध्ये अमित भाई मिश्रा यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक स्वागत. वेलकम. KPL मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे.
बिलकुल कैलास पाटील आमचे जोडले जातील. पहिल्या चेंडूवरती सुंदर चौकाराला स्टार्ट केलंय अभिषेकनं. इथून स्टार्ट केलं, फ्लाइंग स्टार्ट मिळवून देईल की गोलंदाज पुन्हा एकदा कमबॅक करेल. हा टप्प्याचा चेंडू होता हा. इथून पंच वळतात, पंचाकडनं व्हाईट बॉलचा इशारा आलाय. आखूट टप्प्याचा चेंडू स्वेअर असा बघा. ज्यावेळेला तुम्ही वेगावरती भर देता ना मग दिशेवरती नियंत्रण ठेवायला हवं. इथून जर चिंचोटीला जायचं आहे तर इथून राईटच मारायला लागणार. लेफ्ट मारला तर दिशा भरकडणार. हा फलंदाजसुद्धा गोलंदाजसुद्धा असा दिशा भरकडलाय. बॉलर्स थोडंसं लाईन लेंथ तुम्हाला मेंटेन ठेवावी लागणार आहे, कारण आव्हान आहे 51 धावांचं. 51 धावांचं इथे आव्हान आहे. SK स्पोर्ट्स वर्सेस संकल्प स्पोर्ट्स यांच्यामध्ये हा सामना पाहायला मिळतोय. दोन्ही एस नावाचे हे संघ आपल्याला पाहायला मिळत आहे. डान्सिंग डाऊन द पेज पुढे येऊन खेळायचा प्रयत्न, चेंडू पाठीमागे निघून जातोय, झेल सुटला जातोय. एक धाव पूर्ण केली जाते. या एकेरी धाव्याने धावांची गती पुढे सरकली जाते 6 या धावसंख्येवरती. तर पहिला चौकार आलाय, त्याच्यानंतर बघितलं आपण ह्या 2 धावा येत आहेत, एक वाईट आणि सिंगलच्या रूपाने. त्या कारणास्तव धावसंख्या बघितलं आपण 51 धावांच्या मोबदल्यामध्ये 6 वरती पोहोचतोय. बघितलं फलंदाजी करणारा संघ तुकाराम मंगेला. बिलकुल. आणि ज्या पद्धतीनं झेल टिपायला होता, क्षेत्ररक्षक होती तिथे पाठीमागे, कारण ऑप्शन नाही आहे तुमच्याजवळ. क्षेत्ररक्षण करणारा जो संघ आहे ना SK स्पोर्ट्सचा, आपल्याजवळ जास्त ऑप्शन नाही आहेत, कारण आपण KPL खेळतात, KBC नाही आहे. इथे कोण बनेगा करोडपतीमध्ये 4 ऑप्शन होते, इथे जास्त ऑप्शन नाही आहेत. तुमच्याजवळ एकच ऑप्शन आहे विकेटचा. तुम्ही विकेट नाही घेतला तर या मॅचपासून तुम्ही लांब जाणार. ऑप्शन तोच आहे, रेग्युलर इंटरव्हलमध्ये तुम्हाला इथे विकेट्स प्राप्त करावे लागते. आता स्ट्राईक एंडला लहू घोषे सज्ज झालाय. हलक्या हाताने चेंडूला खेळायचा प्रयत्न होता. इथून शॉर्ट थर्डमॅन रिझर्वमध्ये फील्ड केला जाईल या चेंडूला. एक धाव या चेंडूवरती पूर्ण 3 चेंडूचा खेळ झालाय. 51चा पाठलाग करायचा आहे, म्हणून म्हटलं तर ऑप्शन कमी आहेत. कैलास विकेट्स ज्या घ्याव्याच लागतील तरच या मैच में पुनः एकदा परतने की संधि टीमला है। बिल्कुल एक सही मुकाबला दोनों के बीच में देखने को मिलता हुआ। एक तरफ से संकल्प स्पोर्ट्स की टीम है, दूसरी तरफ से एसके स्पोर्ट्स की टीम यहाँ पर रंगा रंग वाला क्रिकेट इस मैदान पर देखने को मिलता हुआ। इस बार दौड़ना शुरू कर लिया गेंदबाज ने, अगली गेंद लॉप करने का प्रयास कर लिया है, गेंद सीमा रेखा के बाहर निकलती हुई छक्के के लिए बेहतरीन स्ट्रोक देखने को मिलता हुआ। चलते हैं डीजे की ओर और फिर मैदान की ओर आते हैं। वेलकम डीजे। थैंक यू। गेला फटका बघा, सुंदर सुंदर सुंदर, काय म्हणजे जैसे कदमों का कैसा इस्तेमाल किया है, कशा पद्धतीनं चेंडूवरती तुटून पडले, चेंडूच्या रेषेत गेले, रीच केलं, बॉलच्या टप्प्यापर्यंत पोहोचले अभिषेक। सुंदर फटका, सुंदर डान्सिंग डाऊन द विकेट। आणि बाहेर डान्स का केला माहिती का, कारण फलंदाजाने डान्सिंग डाऊन द खेळलाय म्हणून त्यांच्या स्पेक्टेटरनं डान्स करण्याचा मौका बघा कशा पद्धतीनं फटक्याला एक्झिक्यूट केलंय। षटकार 6 धावा, धावा झाल्या धापलकावरती 13 और 13 रन बन चुके हैं। गेंदबाज एक बार फिर से, इस बार फिर एक बार कदमों का इस्तेमाल देखने को मिलता हुआ, लेकिन गेंद ऑफसाइड पर निकलती हुई। एक रन तो पूरा कर लिया, उस एक रन के साथ स्कोर हल्के से आगे बढ़ता हुआ इस समय 14 पर बगैर किसी विकेट के नुकसान पर। तुकाराम मंगेला आणि एक डगआउट बघितलं तर आता भरपूर खुश आहे। संकल्प स्पोर्ट्स बघा, नाव संकल्प आहे तर संकल्प करूनच मैदानावरती उतरलाय, पण दुसऱ्या बाजूला एसके स्पोर्ट्स आहे। आपणही आला दाखवायचे आम्ही का आलो या मैदानावरती, आम्ही इथून या ट्रॉफीला जिंकण्यासाठी आलोय, तर तुम्हालाही प्रतिकार करावा लागणार आहे। आणि खास करून जे दोन्ही टीमचे जे डगआउट आहेत ना त्या दिशेने जाईल मी पुन्हा एकदा। ओहो, थोडासा ऑकवर्ड पोझिशनमध्ये एखादा लॉंग टेनिसचा ज्यावेळेला फॉरहँड मारतो ना तसा फॉरहँडचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता। पहिल्या षटकाचा खेळ संपला आहे, आव्हान आहे 51, धावा झाल्या 14 वरती पोहोचला आहे संकल्प घेऊन उतरलेला संकल्प स्पोर्ट्सचा संघ। इक्वेशन बघूया, इथून 30 चेंडूचा खेळ उरला आहे, 37ची आवश्यकता आहे। तोपर्यंत ऐकूया डीजेला। थैंक यू डीजे। इसी के साथ ही पहले ओवर की समाप्ति होती हुई और पहले ओवर के बाद स्कोर यहाँ पर 14 रन बगैर किसी विकेट के नुकसान पर। देखिए अभी भी 30 गेंदों में 37 रनों की जरूरत है। अभिषेक कीनी को देखिए क्या धुआंधार बल्लेबाजी की, यहाँ पर एक चौका एक छक्का उनके बल्ले से देखने को जरूर मिला है। और लहू को देखिए एक अच्छा साथ देते हुए अपने पार्टनर को यहाँ पर। तुकाराम मंगेला क्या कहना चाहेंगे? बिलकुल, आणि जसं अगोदर उल्लेख केला ना, प्रत्येक चित्रपटाचा
एक नायक असतो, एक लीडर असतो, एक हीरो असतो, पण फक्त हीरो से बात नहीं बनेगी, फक्त हीरोने बात नाही बनणार. बेस्ट ॲक्टरच्या जोडीला बेस्ट सपोर्टिंग ॲक्टरही लावावा लागतो, तरच तो चित्रपट सुपरहिट ठरतो. हा मॅचचा खेळ, क्रिकेटचा खेळ सुद्धा तसाच आहे, सुपर डुपरवाला खेळ. मग जर ती जोडी कमाल करते ना, अभिषेक लहू, तर एक जोडी बॉलरची सुद्धा यायला हवी, गोलंदाजाकडनं सुद्धा जोडी यायला हवी. कमाल तो जोडी मी होत आहे ना. पंचांची जोडी मैदानावरती आहे, कॉमेंटेटरची जोडी मैदानावरती, अपडेटरची जोडी मैदानावरती आहे. मग गोलंदाजीची जोडी येऊ द्या. जर गोलंदाजी जोडी आली, कमाल केलं, तर मॅचमध्ये पुन्हा एकदा रंगत येणार. 30 चेंडूचा खेळ आहे. विकास यादव सज्ज झाल्यात बॉलिंग मार्कवरती. बिल्कुल, विकास यादव इस समय सामने की ओर से गेंदबाजी के लिए तैयार होते हुए इस बार ऑन साइड पर खेलने का प्रयास कर लिया था, लेकिन बल्ला नीचे और गेंद ऊपर और गेंद विकेट के ऊपर के दस्तानों में निकलती हुई. तुकाराम मंगेला, आपने सही कहा था, आपको जीरो से हीरो बनना है, हीरो से आपको जीरो नहीं बनना है इस मैच में. क्या कहना चाहेंगे? बिल्कुल, लेकिन जीरो की कहानी भी अलग है ना. जिसके पीछे खड़ा होता है उसका ही डिमांड बढ़ता है. असंही कहाणी असते जीरोची. ज्याच्या पाठीमागे उभं राहणार त्याची किंमत वाढते. इथे एकमेकांच्या पाठीमागे बिलकुल बिलकुल आवाज आलाय, पाठीमागे उभं राहण्याची गरज आहे. विकेट आलाय, ऐकूया एक संगीत आणि येऊया पुन्हा एकदा KPLच्या कुमारामध्ये. थँक्यू. कशा पद्धतीने बाद झाले पुन्हा एकदा आपण स्क्रीनवरती बघू शकता. विकास यादव यांचा चेंडू पुढे 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 सरसावून खेळण्याचा प्रयत्न केला, आउटसाइड एज, आणि नाही चूक करणार. विकेट किपर एंडला नयन होते, नयन नाही चूक करणार. म्हणून मी म्हटलं ना, का जोडी कमाल करायला हवी कैलास, कारण ही स्पर्धा सुद्धा जोडीचीच कमाल आहे ना. हजरत भाई आणि संजय म्हात्रे जोडीनेच कमाल होते. मैदानावरती सुद्धा जोडीने कमाल होणार आहे. जोडी यावीच लागणार तर मॅच बनणार. एक फलंदाज गेलाय, नंबर 3चा फलंदाज मैदानावरती सज्ज झालाय. आणि त्या KBCचा उल्लेख सुद्धा मी त्याच करता केला होता. कोण बनेगा करोडपतीमध्ये ABCD आहे, 4 ऑप्शन आहेत. आपल्याजवळ एकच ऑप्शन आहे विकेटचा, W. पण W लवकर शोधलाय, नाही तर त्या धमाल चित्रपटासारखा जर वेळ गेला असता ना, एक मोठा W गोव्यापर्यंत गेले होते, तितका वेळ गेला तर मॅच थांबणार नाहीये. धावा झाल्या धावफलकावरती 14. 1.2 षटकांचा खेळ झालाय. हा ब्रेक थ्रू काम करून देईल का फिल्डिंग करणाऱ्या एक्सप्रेस स्पोर्टला, की क्रमांक 3 वरती फलंदाज आलाय रोहित आहे. हिट करेल, फिट ठरेल, नीट खेळेल, ते पाहूया. बिल्कुल, ये एक तरफ वाला मुकाबला नहीं है, ये दोनों तरफ वाला मुकाबला है. लेकिन बेहतरीन क्रिकेट यहाँ पर देखने को मिलता हुआ इस तीसरे मैच में. पहले मैच को स्टॉर्म स्ट्राइकर्स ने जीता था, दूसरे मैच को आयशा स्टार्स ने जीता था, और इस मैच को कौन सी टीम जीत पाएगी ये भी देखने वाली बात होगी. इस बार देखा परखा, नजरअंदाज कर लिया और छोड़ दिया गेंद को. बेहतरीन गेंद. तुकाराम मंगेला, क्या कहना चाहेंगे? बिलकुल, जसं कामांच्या स्टेशनवरती थांबलं ना का, तेज गाडी पास होतात ना, आपण फक्त प्लॅटफॉर्मवर राहायचं, मध्ये जायचं नाही. तसं केलं, तेज चेंडू आला होता, मग आपण थांबायचं असतं. योग्य योग्य. रोहितनं थोडंसं जाचलं, परकलं आणि पाठीमागे सोडून गेलं. इथून विकास यादव खऱ्या अर्थानं मॅचमध्ये रंगत आणतोय. बिग हिट येतोय का, चेंडू कॅच, रंगत आले मॅच मध्ये, संगती आहे. ऐकूया पुन्हा डीजेला आणि येऊया मॅचच्या दिशेनं. धन्यवाद धन्यवाद डीजे. विकास ने इस मैच में विकास कर लिया है, ऐसा कहना चाहिए तुकाराम मंगेला. जब यहां पर पहले ओवर में 14 रन आए थे तो उसके बाद में ब्रेक्स को लगा लिया है. जो गाड़ी यहां पर चौथी गियर पर चल रही थी उसको पहले गियर में लाने का काम किया है इस गेंदबाज ने. क्या कहना चाहेंगे? आणि काय कॅमेऱ्यावर सुपर. बघा चेंडू चाललाय, पण कॅमेऱ्यावर इतकं सुंदर आहे की त्याच्यावरती KPLचं नाव दिसते. ग्रेट ग्रेट कॅमेऱ्यावर, म्हणून मी उल्लेख केला होता याच्या अगोदर TCBचा. ग्रेट कॅमेऱ्यावर काय. आणि जसं तुम्ही उल्लेख करून दिला कैलास, हा गोलंदाज विकास आहे, पण झकास खेळतोय. झकास, हे विकास नाहीये, हे झकास आहे. आणि विकासनं झकास कामगिरीनं मॅचमध्ये कमबॅक केलंय. मग दुसरी बाजू बॅटिंग करणारी संघ इतका फ्लाइंग स्टार्ट होता तुम्हाला. 14 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या. प्लॅटफॉर्म सेट होता, प्लॅटफॉर्म बरोबर बनलेला होता. एक आयडियल सिच्युएशन होती 51 पर्यंत पाठ लागायची. आता मिस्टेक झाल्यात, चुका झाल्यात.
आणि चुकामध्ये दुरुस्ती तुम्हाला करावी लागणार आहे. नाही दुरुस्ती झाली तर इथून काय परिणाम होणार आहे ते आपण बघूया. नंबर 4चा फलंदाज मैदानावरती सज्ज झालाय वैभव. ओ बिल्कुल, वैभव इस समय आते हुए बल्लेबाजी के लिए पीछे हटते हुए स्ट्रोक को खेला है. ऑन साइड पर गेंद निकलती हुई 1 रन तो पूरा कर लिया, केवल 1 रन, लेकिन काफी देर बाद स्कोरबोर्ड हिलता हुआ नजर आता हुआ. कहते हैं तुकाराम मंगेला, आसमान के तारों को हम गिन नहीं सकते और किस्मत की रोटी को हम छीन नहीं सकते. जो होने वाला है वो इस मैच कर होकर ही रहेगा. क्या कहना चाहेंगे? बिलकुल, पण ताऱ्यांची पण वेगळी गंमत आहे. म्हणजे जर अंधारात नसताना तर चमचमताना ताऱ्यांना कोणी विचारलं नसतं. आयुष्यामध्ये दुःख नसती तर सुखाना कोणी विचारलं नसतं. असा समोर आव्हान नसतं ना तर विकासच्या गोलंदाजीला कोणी विचारलं नसतं. विकास समोर आव्हान मोठं होतं म्हणून कामगिरी सुद्धा झक्कास करतो. ओ हो, प्रयत्न जबरदस्त होता डाईव्ह लगाण्याचा, पण इथे मिस्टेक झालाय. डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये मिस्टेक झालंय. महत्वाच्या क्षणाला KPL चौकार आलाय. थँक्यू. बघा शेवटच्या चेंडूवरती चौकारानं गणित थोडंसं बदलले. 24-32चा सामना आपण बघतोय. 24 चेंडूचा खेळ उरलाय. 32 धावांची आवश्यकता आहे. अटेम्प्ट जबरदस्त होता. अटेम्प्ट पुन्हा एकदा बघू शकता. विकासनं हाताळलेला चेंडू शॉर्ट ऑफ लेन डिलिव्हरी आणि हा अटेम्प्ट बघा सुरेख होता. तिथून प्रयत्न जबरदस्त केला होता पण पाठीमागे प्रयत्नही झाला नाही. किमान 2 धावा रोखू शकले असतं आपण. बघा 1-1 धावांचा बोल आहे ना शेवटी लक्षात येईल. 1-1 धाव तुम्ही रोखली ना तर शेवटी लक्षात येईल या धावांचं मोल किती मोठं होतं. नाही रोखू शकले आपण या चौकाराला. या 4 धावा आणि धावा 2 षटकांचा खेळ झाला. 19 वरती पोहोचलाय संघ. 24-32. बिल्कुल 19 रन बन चुके हैं. 51 रनों का पीछा करना है यहाँ पर और इसी के साथ ही दूसरे ओवर की समाप्ति होती हुई. दूसरे ओवर के बाद स्कोर यहाँ पर 19 रन 2 विकेटों के नुकसान पर. अभिषेक किन्नी को देखते हैं तो 6 गेंदों में 12 रन उन्होंने बनाए थे. रोहित को देखते हैं तो ज्यादा कुछ नहीं कर पाए, लेकिन लहू और वैभव की जोड़ी इस समय मैदान पर देखने को मिलती हुई. बढ़िया क्रिकेट है, लाजवाब क्रिकेट है और KPL एक बार फिर से सफलता की राह की और आगे बढ़ता हुआ नजर आता हुआ मैं कहूंगा इस दूसरे दिन में. क्या कहना चाहेंगे तुकाराम मंगेला? बिल्कुल, त्याच करता मी KPLचा उल्लेख केला होता अगोदर कॉमन परफॉर्मन्स लीग प्रीमियर लीग, लेकिन ये KPL मानो कामयाब प्रीमियर लीग है. कमाल की प्रीमियर लीग है. सर्वात महत्त्वाचं आहे कामयाब प्रीमियर लीग आहे, कमाल की प्रीमियर लीग आहे. आणि धावा झाल्यात ना 19. आणि हा सामना असा आहे ना कैलास, ये 19-20 वाला मामला है. धावा 19 झाल्यात लेकिन ये मैच 19-20 वाला है. कहीं पे भी कहीं हो सकता है. कोणत्याही क्षणी पारडं त्या बाजूला या बाजूला जाऊ शकते या मॅचला. निशांक पाटील बॉलिंग मार्कवरती आलाय. स्ट्राईकला आहेत वैभव दळवी, नॉन स्ट्राईक एंडला लहू गुसेन. लहू गुसेनवरती नजर असणार आहे. महत्वाचा खेळाडू आहे तिथून. बिल्कुल बिल्कुल, दोनों भी टीमें यहाँ पर मजबूत टीम है. दोनों भी ओनर जो है वो मजबूत है. ये क्रिकेट भी बहुत ही मजबूत है. KPL भी बहुत ही मजबूत है. यहाँ पर एक संघर्षपूर्ण मुकाबला दोनों के बीच में देखने को मिलता हुआ, कांटों से कांटों का भरा हुआ मुकाबला देखने को मिलता हुआ. इस बार पहली गेंद, इस बार खेलने का प्रयास कर लिया है और विकेट का पतन होता हुआ एक बार फिर में यहाँ पर मैच में आता हुआ फील्डिंग. धन्यवाद डीजे. वाकई में फील्डिंग वाली टीम की यहाँ पर बेहतरीन फील्डिंग देखने को मिलती हुई. 19 रन बन चुके हैं. 51 रनों का लक्ष्य यहाँ पर. देखिए किस तरीके से उस कैच को पकड़ा था. एक तरफ कुआं है तो दूसरी तरफ खाई है, एक तरफ हार है तो दूसरी तरफ जीत है, एक तरफ संकल्प स्पोर्ट्स है तो दूसरी तरफ SK स्पोर्ट्स है यहाँ पर. लेकिन स्पोर्ट्स दोनों में है. तुकाराम मंगेला क्या कहना चाहेंगे? बिलकुल 2 स्पोर्ट्स आहेत पण जास्त स्पोर्ट्स कोण खेळेल तेही बघणं फार इंटरेस्टिंग आहे. कारण गेल्या 7 चेंडूवरची कहाणी बदलले. पहिल्या षटकाचा खेळ संपला होता, धावा होत्या 14. गेल्या 7 चेंडूवरती पाहिलं आहे 5 धावा आल्यात आणि 3 विकेट गमावल्यात. मोमेंटम शिफ्ट झालाय का? क्रिकेटमध्ये मोमेंटम नावाची गोष्ट असते. मोमेंटम जो हवा की तरह रहता है दिखाई नहीं देता. ये महसूस करने वाली चीज है. कोण ती महसूस करणार आहे, कोणाला त्याची जाणीव होणार आहे? कारण सध्याच्या घडीला क्रुशियल मोमेंट आहे. क्रुशियल मोमेंट सध्याच्या घडीला आहे. इथून जी थोडीशी अडचणीत सापडलेली नाव बॅटिंग करणाऱ्या संघाची बाहेर काढायची आहे. कारण सध्याच्या घडीला हौसले बुलंद आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या SK स्पोर्ट्सचं.
बिल्कुल गेंदबाज इस समय निशान पाटिल की ये दूसरी गेंद, रिवर्स करने का प्रयास कर लिया था, गेंद पे यहां पर निकलती हुई पीछे की ओर रन आते हुए, और इसी के साथ यहां पर चौके का इशारा अंपायर की ओर से आता हुआ बेहतरीन स्ट्रोक देखने को मिलता हुआ। थँक यू यस, थँक्यू। या ठिकाणी आपण बघतोय बिग शॉमॅन श्रीकांत देवीदास भोईर यांचं आगमन होताना दिसते KPL नगरीमध्ये। आपलं हार्दिक स्वागत। रणजी स्पोर्ट आणि रणजी स्फूर्ती चषकचे करता धरता श्रीकांत देवीदास भोईर यांचं आगमन होते, त्यांचं हार्दिक स्वागत। बिल्कुल एक बेहतरीन टूर्नामेंट आयोजित की जाती है उनकी ओर से, मैं कहूँगा, और उनका आगमन यहाँ पर होता हुआ तहे दिल से स्वागत करना चाहूँगा। यहाँ पर स्कोर यहाँ पर 23 पर, इस बार ब्लॉक होल की वो गेंद थी लेकिन ऑफ साइड पर गेंद को खेल दिया है, केवल 1 रन खाते में जुड़ता हुआ। तुकाराम मांगेला, ये मुकाबला कहाँ से कहाँ चलता हुआ, कहाँ से कहाँ निकलता हुआ और किस तरफ ये मुकाबला चले जाएगा, क्या कहना चाहेंगे? बिल्कुल, आपने जिस तरह कहा था ना, एक तरफ कुआं दूसरी तरफ खाई है और दोनों तरफ बराबर की लढाई है, दोन्ही बाजूला बराबर लढाई है, नाही सोडणार मॅच कोणी, दोन्ही टीम प्रयत्नांची पराकाष्ठा करणार, एडी चोटी का जोर लगाएंगे, नहीं छोड़ेंगे इस मैच को। गोलंदाज सज्ज होतोय गोलंदाजी मार्क वरती, कटर 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 चेंडू हाताळलाय, बॅक ऑफ द हँड चेंडू हाताळला होता, सुंदर गोलंदाजी, मॅच आता रंग धरू लागलाय। यस, या ठिकाणी आपण बघतोय रणजी स्पोर्ट अँड रणजी स्फूर्ती चषकचे करता धरता बिग शोमॅन श्रीकांत देवीदास भोईर यांचं आगमन मुख्य मंचावर होताना दिसते, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत, वेलकम। सलमान, आपण सुद्धा आलेत, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत, वेलकम। आणि कैलास ज्या पद्धतीने डोक्यावरती हात गेलेत ना, म्हणजे काय हा चेंडू बॅटला स्पर्श झाला होता, कॉट बिहाइंड होता, बऱ्याच गोष्टी आहेत, कारण इथे अपॉर्च्युनिटी होती, तो अपॉर्च्युनिटी काय मिस केले का तेही पाहणं गरजेचं है। अभी भी 27 रनों की जरूरत इस मुकाबले को जीतने के लिए। आगे आते हुए खेलने का प्रयास कर लिया था लेकिन यहां पर थर्ड अंपायर के लिए इशारा आता हुआ। बिल्कुल बिल्कुल, ये मैच नहीं इजी, हाँ मैच इजी नहीं है, ये मैच नहीं इजी, और सबसे ज्यादा थर्ड अंपायर ही बिझी आहेत, कारण मॅच इजी नाही आहे, थर्ड अंपायर आमचे आहेत इथून। नक्कीच एक टफ रफ अँड टफ मॅच पाहायला मिळते आमच्या मान्यवर कक्षामध्ये। श्रीकांत देवीदास भोईर यांचं आगमन झालेलं आहे, त्यांच्या जोडीला संकेत पाटील आणि दीपेश, आपलं सुद्धा मोनिश, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे। बिल्कुल तुकाराम मंगेला, बेहतरीन मुकाबला इस मैदान पर देखने को मिलता हुआ। 24 रन तो बन चुके हैं, लेकिन जैसा मैं कहूँगा मुकाबला चाहिए था ना दर्शकों को, वैसा ही मुकाबला बिल्कुल दोपहर का सत्र में यहाँ पर आता हुआ, क्या कहना चाहेंगे? हाँ, दुपार म्हणजे थोडासा तडकावाला पाहिजे, कारण झोप येते, झोप पण उडायला पाहिजे ना प्रेक्षकांची, झोप यायला नको, कारण धावा झाल्या धावफलकावरती आपण बघतोय सध्याच्या घडीला 24 वरती धावसंख्या जाऊन पोचले, आणि पाणी पिल्यानंतर थोडीशी एनर्जी येते, तेही बघणं गरजेचं आहे, कारण एनर्जीचा विषय फार महत्त्वाचा आहे, कारण थोडंसं उन्हाळ्यात सुरू झाला आहे, आपल्या शरीरातलं पाणी आणि मिठाचं प्रमाण कमी होतं, डिहायड्रेशनचा धोकाही असतो, तर जास्तीत जास्त पाणी पिणं गरजेचं आहे। तर खेळत असताना किंवा आपल्या प्रवासादरम्यान सुद्धा आपण पाणी जास्तीत जास्त पिया। बिल्कुल, पानी यानी जल, कहते हैं जल तो है एक सोना, उसे कभी भी मत खोना, रन तो है सोना, उसे कभी भी मत खोना, ये दोनों भी चीज़ें बहुत महत्वपूर्ण है। तुकाराम मंगेला, क्या कहना चाहेंगे? बिल्कुल, आणि छोटे प्रेक्षक वर्ग सांगतात की मछली जल की राणी आहे, असंही सांगतात, जिंगल तीही आपण पाहिले आहे, आणि आमच्या थर्ड अंपायरना आता समजलं की मॅच नाही इजी और सबसे ज़्यादा थर्ड अंपायर बिझी आहे, क्रुशियल मोमेंट आहे, त्याकरता बराच थोडासा वेळ घेतला जातोय, आपण चर्चा करतोय, कारण हा मॅच बघा कसा झाला, 50 धावा केल्या आणि शेवटच्या क्षणी ज्या धावा आल्यात त्याचा फायदा झाला आहे या मॅचमध्ये, कारण सुरुवात फ्लाइंग स्टार्ट जबरदस्त होता, अभिषेकचा लहूनचा, त्यानंतर अभिषेक बाद झाले, रोहित सुद्धा परतले, वैभव सुद्धा परतले, इथून लहू आणि रुपेश ही जोडी मैदानावरती सज्ज आहे। आता टिकटिक वाढले, आता घड्याळातली नाही वाढली, हृदयाची टिकटिक वाढले, घड्याळातली तर चालूच राहणार आहे, पण त्याची टिकटिक इतकी वाढले की आवाज येतोय।
आहे आवाज आहे. वाकई में अभी भी चेक किया जा रहा है तुकाराम मंगेला. कारण का फार क्रुशियल आहे त्याकडं पंच सुद्धा थोडासा वेळ घेत आहे. बघा डिग वाढली. आता हार्टबीट 72च्या वर जाईल. पल्स रेट सुद्धा 90च्या वरती जाईल. कारण अशी डिग आली म्हणजे हार्टबीट वाढणारच. नक्की स्क्रीनवरती सुद्धा पंचाकडनं इशारा येतो कारण स्क्रीनवरती सुद्धा आपण पाहू शकतायत. इथून बघा यष्ट्यांवरती चेंडू आदळलाय. थर्ड अंपायरकडनं इशारा सुद्धा बॅट बघा हवेमध्ये आहेत. स्क्रीनवरती सध्याच्या घडीला आपण पाहतोय ज्यावेळेला चेंडू त्यांच्यामध्ये हातामध्ये आला आणि सरळ ज्यावेळेला चेंडू यष्ट्यांवरती आदळला त्यावेळेला बॅट हवेमध्ये आहेत. पुन्हा एकदा ग्रेट कॅमेरा वर्क. बघा कॅमेरामॅनचं कौतुक त्याकरता करतोय. हे क्षण असे सहजासहजी नव्हते कारण इतकं नीट अँड क्लीन कॅमेरा वर्क केलं जात आहे. TCP पुन्हा एकदा हॅट्स ऑफ तुम्हाला सुद्धा आहे. आणि आउटचा इशारा आलाय पंचाकडनं. बिल्कुल तुकाराम मंगेला सही डिसीजन यहाँ पर देखने को मिलता हुआ. देखिए अभी भी आप देख सकते हैं किस तरीके से बल्लेबाज आउट हुआ है यहाँ पर. एक बेहतरीन निर्णय मैं कहूँगा थर्ड अंपायर के द्वारा एंड दैट वाज अ ग्रेट कैमरा वर्क बाय TCP. 27 रनों की अभी भी जरूरत है इस मुकाबले को जीतने के लिए. कहते हैं दिन है तो रात भी है, सुबह है तो शाम भी है. अगर आपका दिन अच्छा है ना तो आपके हाथों में रविवार के दिन वो खूबसूरत ट्रॉफी भी है. तुकाराम मंगेला रविवारसाठी नक्कीच येणार. पण आता धावसंख्या बघा 3 षटकांचा खेळ संपलाय. 24 वरती थांबलाय. आता 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 27ची इथून आहे आवश्यकता आहे. रुपेश 5 वरती खेळतात आणि नवीन फलंदाज दर्पण जे गेल्यात सध्याच्या घडीला. गोलंदाज विकास याने मॅचला टर्न केलाय. हुकचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट लेगला चेंडू वरतोय. बघा याच करता मी कैलाश क्यों कहा था मोमेंटम हवा की तरह रहता है, महसूस करने वाली चीज आहे. आता एक भागीदारी बघा, एक भागीदारी झाले तिकडं विकास आणि दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर गोलंदाज निशांकची भागीदारी झाले. आता भागीदारीची वेळ आली बॅटिंगची. ओ बिल्कुल रुपेश और फरफान की जोड़ी इस समय मैदान पर देखने को मिलते हुए. इस बार ऑन साइड पर खेलने का प्रयास कर लिया है. ओ यहाँ पर प्रयास तो बहुत ही बेहतरीन कर लिया था लेकिन चौका आता हुआ. चलते डीजे की ओर और फिर मैदान की ओर आते हैं. वेलकम डीजे. चौकार कोणी मारतय तो षटकार, कोणी मारतय रे चौकार, कोणी मारतय तो षटकार. बघायला सारी झाली अगदी प्रेक्षक वर्गाची. थैंक यू. 28 का वो आंकड़ा आता हुआ. 28 सालों के बाद भारत ने वो विश्व कप को जीता था. वाकई में वो साल था मैं कहूंगा 2011 जब आयशा कप का बेहतरीन आयोजन किया गया था. तुकाराम मंगेला क्या कहना चाहेंगे? बिलकुल फार महत्वाचा होता हा फटका. कशा पद्धतीने केला आपण बघू शकता. रुपेशच्या बॅटमधून आवाज जबरदस्त आला होता. पुलचा फटका होता. क्षेत्ररक्षकाने प्रयत्न सुरेख केला होता. बघा प्रयत्न जबरदस्त, अटेम्प्ट चांगला होता. नाही अडवू शकले चेंडूला. या छोट्या छोट्या गोष्टी म्हणून मी म्हटलं ना 1-1 2-2 धावा या सामन्यामध्ये का महत्वाचे आहेत. आता 16 चेंडूचा खेळ उरलाय. 23ची आवश्यकता आहे. 23 रन रिक्वायर्ड इन 16 डिलिव्हरी. हा मॅच आपण बघतोय. विकास यादव याच्या अगोदरचं सुंदर षटक हाताळलंय. आता त्याच्यावरती केलेला हमला नाहीये, हे अटॅक नाहीये, हे काउंटर अटॅक आहे. हा केलेला विकासवरती प्रति हल्ला आहे. 16 गेंदे और 23 रनों की जरूरत. पीछे हटते हुए गेंद को खेला है. पहला रन तो तेजी के साथ पूरा कर लिया है. केवल 1 रन, एक रन इस मैच को ये रोमांच को बढ़ाएगा. तुकाराम मंगेला कहते हैं छोटी छोटी जल की बूंदें सागर को भर देती है. उसी तरीके का ये क्रिकेट है.
आणि एक एक धावानं काय होणार, स्ट्राईकसुद्धा रोटेट होणार. कारण बऱ्याच वेळापासून जर स्ट्राईक एकाच ठिकाणी राहील ना तरीसुद्धा थोडासा ठेराव येतो. ठेराव आला तरीही प्रॉब्लेम होणार. आउटसाइड सुटलाय कॅच. चेंडू चालला टन 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 करत सीमारेषा पार. APL चौकार. दादा चल रे जाऊ पाहायला टीम आली या संकल्प ग्रुपची. दादा चल रे जाऊ पाहायला KPL हाय का मंगावाची. थँक्यू. जे गाणं वाजल्यानं सांगायची गरज नाही, प्रत्येकाला माहिती होतं. कारण 1 महिन्यापासून प्रत्येक जण तेच विचार करत होता. धावा झाल्या 33. प्रत्येक जण सांगत नव्हता कब है होली, प्रत्येक जण सांगत होता कब है KPL, कब है KPL. ही चर्चा चालू होती गेले महिनाभर या परिसरामध्ये. आणि KPL आले, थाटामाटात आले आणि रंगातही आले KPL. 14-18चा मॅच आहे आणि आउटफील्ड इतकी फास्ट आहे ना. याच्या उजव्या बाजूला मुंबई अहमदाबाद हायवे आहे, डाव्या साईडने बघितलं तर नाशिक हायवे थोडासा लांब आहे, पण त्याच्यापेक्षाही एक्सप्रेस आहे ना ती आउटफील्ड आहे, सुपरफास्ट आहे. आउटफील्ड सुपरफास्ट. चौकार आलाय. धावा 14 चेंडू 18 धावा. 14 गेंदे और 18 रनों की अभी भी जरूरत इस मुकाबले को जीतने के लिए. लेकिन क्या मुकाबला है, तीसरा मुकाबला बेहतरीन देखने को मिलता हुआ. इस बार ऑन साइड पर खेलने का प्रयास कर लिया है. पक्का 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 और ये लगा KPL में छक्का. बेहतरीन स्ट्रोक. वाकई में तुकाराम मंगीला, ये गेंद बोरीवली से अंधेरी, अंधेरी से बांद्रा, बांद्रा से दादर और दादर से मुंबई सेंट्रल, मुंबई सेंट्रल चर्चगेट की ओर सीधी छक्के के लिए निकलती हुई. क्या कहना चाहेंगे? बिलकुल. आणि काही गाड्यात आता AC लोकल पण आल्यात. AC लोकल आल्या त्याही सुद्धा फास्ट जातात. 13 चेंडू 12 धावांची आवश्यकता. याच करता मी म्हटलं ना, विकासवरती केलेला हमला नाहीये हा, विकासवरती केलेला प्रतिहल्ला आहे. अटॅक नाहीये, काउंटर अटॅक. आणि जे सुटलाय आउटसाइड एज होती, क्रुशियल मोमेंट होता. त्या क्रुशियल मोमेंट नंतर आता जोडी जमले, तुझी माझी जोडी जमली. आता झक्कास कामगिरी सुद्धा झाले दोन्ही खेळाडूमध्ये. बघूया जोडी जमले. दुसऱ्या बाजूला झक्कास विकास आहे, तर विकास पुन्हा एकदा येईल का, की दर्पण आरसा दाखवतोय आणि आरशामध्ये नेहमीच प्रतिबिंब पाहायचं असतं. दर्पण आहे स्ट्राइक एंडला. बिल्कुल. 13 गेंदे बाकी है. आने वाले 13 गेंदों में 12 रनों की जरूरत है. 13-12 का यहाँ पर इक्वेशन देखने को मिलता हुआ. क्या यहाँ पर संकल्प टीम की आगे आ जाएगी या फिर SK स्पोर्ट्स की टीम आगे आ जाएगी, ये देखने वाली बात होगी. ऑन साइड पर केवल 1 रन खाते में जुड़ता हुआ. अभी भी मुकाबला खत्म नहीं हुआ है तुकाराम मंगीला. चलते हैं डीजे की ओर और फिर एक बार हम मैदान की ओर आते हैं. वेलकम डीजे. थँक्यू. 12-11चा मॅच. म्हणून कैलास ज्यावेळेला पाणी मैदानामध्ये गेलं होतं ना त्यावेळेला म्हटलं होतं ना, अब पानी गेला एनर्जी देना. कुछ तो गड़बड़ है इस पानी में, इसके लिए तो टर्न आहे इस कहाणी में. पाणी होतं का डेन टॉनिक होतं, पाणी गेलं आणि मॅचमध्ये पूर्णपणे कहाणीमध्ये टर्न अँड ट्विस्ट. आणि तुम्ही योग्य विश्लेषण केलं. मॅच संपला नाही आहे, अजून 11 धावांची आवश्यकता आहे. बघा फिनिश लाईन नाही क्रॉस केलेत. जब रेस लंबी होना तो मायने नहीं रखता तेज कौन दौड़ रहा है, मायने ये रखता है कि ज़्यादा देर तक कौन दौड़ सकता है. दम दाखवण्याची गरज आहे, दमखम दाखवण्याची गरज आहे. प्रेक्षकही थांबल्यात बघा, प्रेक्षकही वाट बघतात कोण जिंकणार. अजून त्यांच्या मनामध्ये सुद्धा थोडासा संभ्रम आहे. 12-11. बिल्कुल तुकाराम मंगीला, कोई भी जीते कोई भी हारे, लेकिन क्रिकेट को जीत लिया. यहाँ पर ना हारना जरूरी है ना जीतना जरूरी है. क्रिकेट एक ऐसा खेल है जिसे खेलना बहुत ही जरूरी है, खेलना फार गरजेचं है. बिल्कुल. कारण हर मैच आप जीतेंगे नहीं, हर मैच उस तरह आप हारेंगे नहीं, लेकिन हर मैच आप सीखेंगे जरूर, शिकणार. 12-11चा मॅच आहे. गोलंदाज आलाय निशांक पाटील. खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू पाठीमागे निघून गेलाय. इथून यष्ट्यांवरती नेम साधण्याचा प्रयत्न. हे काय घडलंय गेल्या 6-7 चेंडूवरती, काय घडलंय, काहीच बरोबर होत नाहीये. पंचाकडनं नो आलाय. 3 धावाही इथून आल्यात. मराठीमध्ये ती म्हण आहे, घर फिरलं का घराचे वासे फिरतात, तसा मॅच झालाय. कहाणी बदलले, कहाणी टर्न, सर्व काही सुरळीत चालू होतं आणि अक्षरशः दुधामध्ये मिठाचा कडा पडावा की काय
अशी कहाणी इथे पाहतोय. आता कहाणी 12 चेंडू 7 धावांची आवश्यकता. बिल्कुल 7 रनों की जरूरत इस बार जीतने के लिए, और इस बार गेंद को बिल्कुल ऑन साइड पर खेला है. 1 रन आता हुआ, बाई का इशारा अंपायर की ओर से आता हुआ. अभी यहां पर 7 रनों की जरूरत है. थोड़ा सा यहां पर चेकआउट करते हुए स्कोर बोर्ड को. यस तुकाराम मंगेला. 12-7 म्हणजे उलट केलं तर 7-12 आहे. 7-12 साठी सर्वजण असतात. 12-7 11. बिल्कुल उसके पीछे मैं कहूंगा तलाटी के पीछे बहुत जन रहते हैं. तुकाराम मंगेला 11-7. आकोटाप्याचा चेंडू आहे, कव्हरच्या दिशेने केला, सुंदर गॅप मध्ये चेंडू आहे. कहाणी बदलले. केपीएल मधला हा आलाय सुंदर दिमागदार चौकार. कोणी मारतय रे चौकार, कोणी मारतय तो षटकार, कोणी मारतय रे चौकार, कोणी मारतय. पेड़ पे लगे उसे बोर कहते हैं, और जो मैच में लगे उसे फोर कहते हैं. यहाँ पर 4 आता हुआ तुकाराम मंगेला. बिल्कुल 4 है, इसीलिए तो चारों तरफ शोर है ना. शोर इसीलिए हुआ है क्योंकि 4 आया है. कहाणी बदलले. गेल्या 7-8 चेंडूवरती कहाणी बदलले. 3 धावांची आवश्यकता आहे. धावा आहेत दाफलकावरती 48-48. पहिलं षटक गेलं बॅटिंग करणाऱ्या संघाच्या बाजूनं, दुसरं तिसरं षटक गेलं फिल्डिंग करणाऱ्या बाजूचं, चौथं षटक ज्याच्यामध्ये मॅच बनला 16 धावा आल्या, आणि हे 5वं षटक आहे जिथे विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय संकल्प घेऊन उतरलेला संकल्प स्पोर्ट्सचा संघ. बिल्कुल अभी भी 3 रनों की जरूरत है. 10 गेंदे और 3 रनों की केवल यहां पर जरूरत है. लेकिन क्या बढ़िया मुकाबला मैं कहूंगा देखने को मिला था. तुकाराम मंगेला, मेरे ख्याल से यहाँ पर जो कैच छूटा था ना, वो यहाँ पर टर्निंग पॉइंट होता हुआ मैच का. क्या कहना चाहेंगे? बिल्कुल तोच थोडासा टर्निंग पॉईंट होता मॅचचा. कारण कॅचेस विन द मॅचेस, पकडो कॅच जितो मॅच. कॅच जर पकडले असता कहाणी, पण क्रिकेटमध्ये इफ्स अँड बट्सला काही थारा नसतो. जर त्याला नाही ऑन प्रेझेंट तुम्हाला राहायचं होतं. प्रेझेंट राहताना मिस्टेक ज्या झाल्यात, चुका झाल्यात, तिथून आज संघ पराभवाच्या छायेमध्ये आहे. पराभवाच्या छायेत, आणि पराभव झाला. सुंदर हेलिकॉप्टरनं लँड केलंय बाहेरच्या दिशेनं, आणि हा मॅच जिंकलाय संकल्पना. सारी झाली गर्दी प्रेक्षक वर्गाची. दादा चल रे जाऊ पाहायला टीम आली या संकल्प ग्रुपची. दादा चल रे जाऊ पाहायला केपीएल हाय का मंगावाची. चला पण मॅचचा जिंकलाय संकल्प स्पोर्ट्सने सुंदर पद्धतीनं. इथून आल्यास मॅच समरी सुद्धा बघणं गरजेचं आहे. हा बघा कशा पद्धतीनं मॅचला फिनिश केला. पायावरचा चेंडू होता, बॉटम हँडचा पुरेपूर वापर केला गेला. मॅच समरी बघा एसके स्पोर्टनं बनवल्या 50 धावा, त्याच्यामध्ये वैभव मात्रेच्या 20 धावा. किरण 3 विकेट घेतल्या होत्या, अतुलनं 2 विकेट्स, 2 विकेट लहू घोषेच्या नावावरती होत्या, 1 विकेट रोहितच्या नावावरती. पाठलाग करताना सुरुवात चांगली होती, मध्ये थोडंसं विकेट गेले. दर्पणची 20 धावांची इनिंग, रुपेशची दिलेली 14 धावांची, त्याला 7. अभिषेकनं केलेला स्टार्ट 12 धावांचा, 2 विकेट विकासच्या नावावरती, 2 निशांच्या नावावरती. पण शेवटच्या क्षणीला जो थोडासा कॅच होता ना, तोच महत्त्वाचा होता. मी विनंती करतोय केसीचे अध्यक्ष अजय पाटील आणि त्यानंतर उपाध्यक्ष सचिन घाग यांना आपण प्रेझेंट